नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकच्या चावडीवर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. चावडीवरती आपला गप्पांचा फड रंगत असतो आणि आजच्या गप्पांसाठी आपल्याकडे खास पाहुणे आहेत. त्या आहेत भाजपच्या नेत्या, मध्य प्रदेशच्या को-इन्चार्ज आणि ज्यांना महाराष्ट्र संघर्ष कन्या म्हणून ओळखतो त्या पंकजा मुंडे आजच्या आपल्या पाहुणे आहेत. ताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. गेल्या काही काळामध्ये ज्या पद्धतीनं पंकजा मुंडे यांचं भाजपमधलं मार्गक्रमण सुरू आहे, ज्या पद्धतीनं त्यांचे स्टेटमेंट्स येत आहेत, येत्या निवडणुकांमध्ये त्या नेमक्या कुठे असणार आहेत, त्याशिवाय आत्ता ज्या काही कारवाया चालू आहेत त्यामध्ये अचानकपणे त्यांच्या कारखान्यावरतीच कारवाई झाल्यामुळं सरकार त्यांचं असतानाही अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यामुळं पंकजा मुंडेंचं नेमकं काय चाललंय, मधल्या ब्रेकमध्ये नेमकं त्यांनी केलं काय? म्हणजे त्या पहिल्या राजकीय नेत्या अशा होत्या की ज्यांनी सांगून ब्रेक घेतला 2 महिन्यांचा आणि त्या काळामध्ये त्यांनी ज्या काही स्वतःचे प्रॉब्लेम्स असतील किंवा इतर गोष्टींसाठी वेळ हवाय म्हणून सांगितलं. खरं तर आपल्या राजकीय संस्कृतीमध्ये हे सगळं लपवण्याकडे कल असतो, पण त्यांनी जाहीरपणे ब्रेक घेतला आणि ह्या सगळ्या गोष्टी सोडवल्या आणि त्यानंतर त्यांनी एक यात्रा केली. त्या यात्रेनंतर त्या पुन्हा सक्रिय झालेल्या आहेत आणि आता भाजपच्या एकूण सगळ्या कोर टीमची सगळी चर्चा चालू असतानाच पंकजा मुंडे यांच्या मार्गक्रमणाबद्दल प्रचंड उत्सुकता जी आहे ती महाराष्ट्राला आहे की ताई नेमकं काय करतायत सध्या आणि ताई नेमकं पुढे करणार काय आहेत. तर ताई, आपण गप्पांना सुरुवात करूयात. बऱ्याच दिवसांनी तुम्ही खरं तर गप्पांमध्ये आले. मधल्या काळामध्ये गप्पा मिस केल्या का तुम्ही? का त्या प्रॉब्लेम्सच एवढे होते की गप्पांना वेळच नव्हता तुम्हाला? वेगवेगळ्या गप्पा केल्या ना. चावडीवरच्या गप्पा नक्कीच मी पहिल्यांदा करते. तर गप्पा केल्या, गप्पा चालूच असतात राजकारणामध्ये. गप्पा मारणे आणि गप्पा करणे ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण मग ब्रेक घेऊन तुम्ही मधल्या ब्रेकमध्ये काय केलं? कारण तुमच्या ब्रेकची खूप चर्चा झाली. ताईंनी ब्रेक का घेतलाय, ताई कुठे गेल्या, ताई दिसत का नाहीयेत, माध्यमांसमोर नाहीयेत, पक्षात नाहीयेत, त्यांचे दौरे बंद आहेत, ताईंनी एकदम ब्रेक का घेतला? म्हणजे बाकी सगळे कॉर्पोरेट मधले लोक वगैरे सांगून जसं ब्रेक घेतात तसं पहिल्यांदा तुम्ही नेते आहात आणि त्याचं खरं तर कौतुक केलं पाहिजे. कारण लोक प्रॉब्लेम्स लपवतात आणि ते सांगत नाहीत आणि ते अचानक कोशात निघून जातात. पण तुम्ही सांगून थेटपणे आता 2 महिने मला वेळ हवा आहे आणि तो वेळ झाला, माझी वेळ मी घेते आणि त्यानंतर मी परत सक्रिय होणार. तर तुम्ही त्या वेळेमध्ये केलं काय याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे. महाराष्ट्रातले खूप लोक हा प्रश्न विचारतात. बेसिकली मी जेव्हा तो ब्रेक घेतला तेव्हा मी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की त्यावेळी जी काही परिस्थिती राजकीय निर्माण झाली होती किंवा माझ्याविषयी ज्या चर्चा एका चॅनलच्या माध्यमातून झाल्या त्याच्यामुळे मी व्यथित झाले आणि मी म्हटलं दरवेळी घटना कुठलीही घडत असेल ज्याच्यात माझा कुठलाही संबंध नाही त्यावेळी माझी एखादी विषय कोणीतरी लावतं की आता पंकजा मुंडे अमुक कोणाला भेटल्या, पंकजा मुंडे इकडे चालल्या तिकडे चालल्या, त्या सगळ्या गोष्टींवर विराम देण्यासाठी मी तो ब्रेक घेतला. आपण म्हणलात ते बरोबर आहे की असं कोणी जाहीर ब्रेक कधी घेत नाही. त्याच्यावर मला बऱ्याच लोकांनी खूप सांगितलं की जाहीर ब्रेक कसा घेताय, डोंट यू हॅव फिअर ऑफ मिसिंग आउट, किंवा असं कोणी करतं का? तर मी त्यांना म्हटलं की प्रत्येक गोष्ट कोणी करत नाही म्हणून कधी कोणी केलीच नसती ना तर या जगामधले अनेक शोध लागलेच नसते की असंच आहे. तर त्यामुळे कधी कधी माणसाला ट्रेंड फॉलो करण्यापेक्षा ट्रेंड सेटर व्हावं लागतं की कधी कधी आपण अंतर्मुख होणं, इंट्रोस्पेक्शन करणं हे आवश्यक आहे. आणि त्या 2 महिन्यामध्ये मी ऑलरेडी त्याच्यावर उल्लेख सटली केला होता की मी अडचणींना अनेक सामोरं जाते. तर मी बँकांना भेटणे, वकिलांना भेटणे, CAंना भेटणे, या सगळ्या गोष्टी त्या 2 महिन्यामध्ये केल्या आणि खूप खूप विचारमंथन केलं, खूप प्रचंड वाचन केलं आणि खूप आध्यात्मिक गोष्टी मला ज्या आवड होती त्याच्याकडे मला वेळ द्यायला मिळाला. त्या 2 महिन्यानंतरच आम्ही कधी बघितलं नव्हतं हे, म्हणजे गळ्यामध्ये तुमच्या दागदागिने पण हे अचानकपणे तुमच्या त्या ब्रेक नंतरच हे बघायला मिळाले. खरं का आधीपासून होतं हे मी डिझाईन केलंय आता. अच्छा. ते शिवशक्ती आहे. हे शिव आहे आणि ही शक्ती आहे. तर हे मी शिवशक्ती परिक्रमा जेव्हा मी ठरवली होती तेव्हा मी डिझाईन केलं आहे. म्हणजे हे डिझाईन करायला 2 महिने लागतात, 1 महिना लागतो. म्हणजे माझी शिवशक्ती परिक्रमा आधीच ठरली होती. पण त्याचं कारण मला एक संकल्प होता माझा की श्रावण महिन्यामध्ये मला ज्योतिर्लिंगांची दर्शनं घ्यायची आणि शक्तीचं दर्शन घ्यायचं, म्हणजे शक्तीपीठांचं. तर तो ऑटोमॅटिकली लोगो, मग मी हाच लोगो केला. आणि हा माझ्या बाबांचा रुद्राक्ष आहे जो माझ्या बरेच वर्ष लॉकरमध्ये होता, पण काही पथ्य असल्यामुळे घालता आला नाही, जो मी आता घातला. पण शिवशक्ती परिक्रमेनं तुम्हाला शक्ती मिळाली, कारण तुम्हाला सध्या शक्ती म्हणजे स्वतःशी लढण्यापेक्षा पण राजकीय लढण्यासाठी, राजकीय लढाई देण्यासाठीचं बळ खूप महत्त्वाचं आहे. या तुमच्या शिवशक्ती परिक्रमेनंतर शक्ती तेवढी मिळाली आहे का? आता तुम्हाला वाटतं का की आपण हे जी सगळी संकटं आहेत जी एकत्रित उभी ठाकलेली आहेत पुन्हा एकदा संघर्ष करण्याला त्या
संकटांना हरवण्याची शक्ती या परिक्रमेने तुम्हाला दिली? खरं तर ही परिक्रमा जेव्हा मी विचार केला ना, तेव्हा मला हे माहीत होतं की मी जाणार आहे तर लोकांना भेटायचं आहे मला. त्याचं एक स्वरूप हे नॉर्मल नसणार आहे, थोडंसं नॉर्मल लोकांपेक्षा अधिकचं गर्दी असणार आहे. पण लोकांनी जी गर्दी केली किंवा ज्या पद्धतीने फुलांचा वर्षाव केला वगैरे, ते माझ्यासाठी अभूतपूर्व. म्हणजे मी हा अनुभव नाही घेतला असं नाही, पण तिथे त्याची एवढी हे जाणवली मला, तर मला खूप शक्ती मिळाली नक्कीच. मी जेव्हा शिवशक्ती परिक्रमा एका यूट्यूब व्हिडिओनी तीच माहिती दिली लोकांना की मी शिवशक्ती परिक्रमेसाठी येत आहे आणि तुमच्या दर्शनासाठी पण येत आहे, तर लोकांचंही दर्शन झालं. मला वाटतं त्या लोकांच्या उपस्थितीत शक्तीचं दर्शन नक्कीच झालं मला. नाही, पण नॉर्मली जेव्हा एखादा नेता अशा पद्धतीची यात्रा करतो त्याचे दोन उद्देश असतात. एक, तो सत्ताधारी पक्षात असतो तेव्हा त्याला आपण म्हणतो की सिकिंग पीपल्स मॅन्डेट, लोकांचं मत आपल्याला मिळावं ह्याच्यासाठी म्हणून ती यात्रा केली जाते आणि अशा यात्रा खूप निघाल्या. एक विरोधी पक्षातल्या नेत्यांची यात्रा असते, राहुल गांधींनी केली भारत जोडो, की त्याचं एक त्यांनी उद्दिष्ट ठेवलं होतं. किंवा आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये कांदा यात्रा किंवा शेतकरी दिंडी आणि अशा सगळ्या कापूस दिंडी वगैरे अशा बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. तुमच्या यात्रेचा उद्देश काय होता? म्हणजे तुमची यात्रा यापैकी कुठल्या बाजूला मोडते? विरोधी पक्षाच्या बाजूला मोडते का सत्ताधारी पक्षाच्या बाजूला मोडते? नक्की कुठे मोडते यात्रा? ह्याचं मला थोडं एलॉबरेट उत्तर द्यावं लागेल. मी अशा यात्रा केलेल्या आहेत आरक्षणासाठी, कापसाला भाव देण्यासाठी, ऊसतोड कामगारांसाठी. हे आंदोलन आहेत, यात्रा नाही. त्याचबरोबर मी जेव्हा युवा मोर्चा होते तेव्हा तुम्ही जसं म्हटलात तसं सरकारच्या विरोधात यलगार हे मी पूर्ण महाराष्ट्रभर केलेला. मुंडे साहेब जीवित असतानाही माझा एक स्वतःचा यात्रा झाली होती. मुंडे साहेब गेल्यानंतर त्यांच्या अंत्यविधीला जो लोकांचा आक्रोश होता, त्या आक्रोशाला पाहता त्या लोकांना बांधण्यासाठी मी पुन्हा संघर्ष यात्रा केली होती. आणि तेव्हा पक्षाचा रोल त्याच्यामध्ये हा होता की पक्ष सोबत होता, प्रेस कॉन्फरन्स घेणं, यात्रा प्रमुख देणं. माझा पक्ष सोबत होता. तेव्हा तो अजेंडा होता की लोकांना संघटित करणे आणि सरकारच्या वेगवेगळ्या विषयांवर बोट ठेवणे. आणि मुंडे साहेबांचं स्वप्न आहे महाराष्ट्रामध्ये भाजपच्या सत्ता यावी, मुख्यमंत्री व्हावा, ह्याच्यासाठी ती पुन्हा संघर्ष यात्रा केली. खरं ही जी यात्रा नाही, ही ऍक्च्युली परिक्रमाच होती. मी वेळोवेळी त्याला परिक्रमाच म्हटलंय. याला काही पर्पजच नव्हता. आणि वेन अ लीडर कम्स आउट ऑफ हिज डेन, एका आपल्या लीडर आपल्या घरातनं बाहेर येतोय आणि लोक पर्पज नसताना जमतायत, तर ह्याच्यात त्यांनी हिस्ट्री केली या शिवशक्ती परिक्रमेने. कारण ह्याच्यात काही विरोधकांवर आघात करायचा नव्हता, जनतेच्या विषयांवर बोलायचं नव्हतं. याच्यामध्ये सत्तेत आहे मी बाबा, मला सलाम ठोकायला आलेत, अधिकारी आलेत, कॉन्ट्रॅक्टर आलेत किंवा काही लोकांच्या गरजा आहेत म्हणून आलेत, लाभार्थी संमेलनं आहे, असंही नव्हतं. त्यामुळे एखादा पर्पज नसताना केवळ नेत्याला बघायला, नेत्याला भेटायला लोक आले, असं जर यात्रा कोणती झाली असेल तर मला वाटतं ही एकमेव ही परिक्रमा झाली. याला शक्ती प्रदर्शन म्हटलं तर चुकीचं ठरेल. हो, कारण शक्ती प्रदर्शनासाठी सुद्धा कोणाचा तरी माध्यम असतं, सपोर्ट असतो, अजेंडा असतो. तर हे शक्ती प्रदर्शन काही पक्षाने केलं नाही, हे सत्ते इंडिव्हिज्युअल शक्ती प्रदर्शन नाही, हे शक्ती दर्शन म्हणून माझी राजकीय ताकद काय आहे हे लोकांना कळू द्या, या हिशोबाने शक्ती प्रदर्शन आहे. शक्ती प्रदर्शन नाही, एवढी शक्ती आहे माझी. आता त्याला काय करू? आता मी पुण्यात काल आरतीला गेले तर पोलीस बोलवावे लागले, बॉडीगार्ड बोलवावे लागले, लोक तुटून पडत होते लाईन मधले फोटो काढायला. आणि आनंदाने अगदी लहान माझ्या मुलाला कडेवर घ्या ताई, मला अक्षरशः बाळंतींनी येऊन माझ्या हातात बाळ देत होत्या. ह्याला शक्ती प्रदर्शन म्हणायचं का? तर ज्यांना ते बघायला बरंच अस्वस्थ वाटतं त्यांना शक्ती प्रदर्शन वाटेल, ज्यांना आनंद वाटतो त्यांना आनंद वाटला पाहिजे, दर्शन वाटेल. जेव्हा मी एखाद्या देवाच्या दर्शनाला जाते तर मी दर्शन घेते, मला आनंद वाटतोय, तर जो त्याच्याकडे ज्या नजरेने बघेल त्याला ते तसं दिसेल. नाही, कसं आहे, नीलम गोरे आता काही दिवसांपूर्वी याच तुम्ही बसलेत त्याच खुर्चीवर बसल्या होत्या आणि त्यांना आम्ही महिला आरक्षण आणि ह्याच्याबद्दल आम्ही त्यांच्याशी चर्चा करत होतो. आणि त्यावेळेस त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता की ज्यांची स्वतःची ताकद आहे किंवा ज्यांचं इंडिपेंडेंट पर्सनॅलिटी आहे एखाद्या राजकारणामध्ये, अशा नेते आजकाल कमी होत चालले आहेत. तेव्हा त्या पटकन म्हणाले की नाही, पंकजा मुंडे आहेत की ज्यांचं स्वतःची ताकद आहे वगैरे वगैरे. आणि पुढचं वाक्य त्या असं म्हणालं की तरी सुद्धा त्यांना किती संघर्ष करावा लागतोय, असं त्यांचं वाक्य होतं. मी त्यांना कोट करतोय बेसिकली. समाऊ मला असं वाटतं की जसं अजित पवार विरोधी पक्षनेते असताना आम्हाला वाटायचं नाही की ते विरोधी पक्षनेते आहेत, कारण ते विरोधी पक्षनेते कधी आम्हाला दिसले नाही, तसं तुम्ही सत्ताधारी पक्षात असून कधी सत्ताधारी पक्षाच्या नाही वाटत. हे काय म्हणजे 2000 तुमचा पक्ष सत्तेत आहे, भले तुम्ही सत्तेत नसाल, म्हणजे
इंडिव्हिज्युअली तुम्ही सत्तेत नसाल, पण तरी तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या नेत्या का नाही वाटत? मला असं वाटतं विरोधी पक्षाचं असताना विरोधी पक्षाचं नाही वाटणं पेक्षा सत्ताधारी असताना सत्ताधाऱ्याचं नाही वाटणं हे जास्त चांगलं आहे ना. की तुमच्या सत्ता बेसिकली भारतीय जनता पार्टीच्या संस्कारासाठी परफेक्ट आहे. हे सत्ता हमारा ध्येय नाही, संघर्ष हमारा नारा है. आमचं अंतिम ध्येय काय आहे? अंत्योदय आहे. आमचं अंतिम ध्येय काय? सत्ताच केवळ ध्येय नाहीच, आम्ही पर्याय ठरवू शकतो, आम्ही लोकांना एक पर्याय देऊ शकतो. ह्याच्यात भारतीय जनता पार्टीचा जन्म झाला. सत्तेत असून सत्तेत नसल्यासारखं वाटण्यात काही गैर नाही असं मला वाटतं. नाही, तुम्ही प्रश्न फिरवलाय. तुम्हाला एक्झॅक्टली माहिती आहे की मी कशाबद्दल विचारलंय. माझा म्हणण्याचा मी एलॅबोरेट करतो. माझा म्हणण्याचा उद्देश असा होता की सत्तेमध्ये असताना पक्ष सत्तेमध्ये आहे, पण मला त्याचा काहीच वाटा मिळत नाही असं अनेक जण म्हणतात की भारतीय जनता पार्टीचे नेते, अनेक नेते म्हणतायत, कार्यकर्ते म्हणतायत, आणि त्याबद्दल त्यांना समजावलं जात आहे की लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टींकडे बघितलं तर तुमचा पक्षामधला संघर्ष आहे म्हणून तुम्ही सत्तेमधल्या नेत्या वाटत नाहीत असं त्याचा अर्थ काढायचा का आपण? असा अर्थ काढत असतील, जसं आता तुमचं परसेप्शन आहे ते तसं लोक काढत असतील की सत्तेच्या या सगळ्या आत्ताच्या निर्णयांमध्ये पंकजा मुंडेच्या बद्दलच्या निर्णयाकडे बघून लोकांना मी सत्तेत नाही असं वाटणं साहजिक आहे. ते खरं तर मला विचारायला पाहिजे होतं की तुम्ही मुंबईत काय करतायत, कारण आता मगाशी अभिजितने जशी ओळख करून दिली की तुम्ही मध्य प्रदेशच्या को इन्चार्ज आहात, तुम्ही पक्षाच्या राष्ट्रीय चिटणीस आहात, सेक्रेटरी, नॅशनल सेक्रेटरी आहात, तुमच्याकडे मध्य प्रदेशची जबाबदारी आहे आणि मध्य प्रदेशमध्ये आत्ताच पंतप्रधानांनी कॅम्पेनला सुरुवात करून दिली आणि ती आता कॅम्पेन जोरात सुरू झाले, नोव्हेंबरमध्ये इलेक्शन होतील. तुम्ही मुंबईत काय करताय हा पण एक प्रश्न पडू शकतो ना, आणि म्हणून हा प्रश्न निर्माण होतो ना की तुम्ही कसं काय पक्षाच्या त्या ह्याच्यामध्ये कसं नाही दिसत आहात? मी मुंबईत चावडी करते सध्या तरी. बेसिकली मी मध्य प्रदेशची को इन्चार्ज आहे आणि जवळपास पूर्ण जून महिना आम्ही मोदी ॲट 9चे कार्यक्रम केले. म्हणजे बऱ्याच वेळा असं व्हायचं की मला तो कार्यक्रम बीड जिल्ह्यातही असायचा, मी 12-13 तास प्रवास करून नागपूरला जायचे, बालाघाटला जायचे बाय कार आणि ते सगळे कार्यक्रम करायचे. पण मी जी 2 महिन्याची सुट्टी घेतली त्याच्यात मी सगळ्या ऑनलाईन बैठकांना होते. एका बैठकीचा निरोप आला होता मला, जी ग्वाल्हेरमध्ये होती. त्या दिवशी काहीतरी अपरिहार्य कारणामुळे मला जाता नाही आलं, पण नंतर आता काही बैठकीचा निरोप मला अजून आला नाही आणि आला तर मी जाईन. तुम्हाला बैठकीचे निरोप येत नाही असा अर्थ काढायचा नाही? असं नाही. बेसिकली मध्य प्रदेशमधल्या जनरली जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये ते प्रत्येक वेळी त्यांचा निरोप असतो. म्हणजे इव्हन दिल्लीत जरी बैठक असेल पक्षाची तर ते मला निरोप पाठवतात. तर मध्ये माझी जी परिक्रमा होती त्या परिक्रमेमुळे पण मी एक त्यांना निरोप दिला होता सटली की माझा 12 तारखेपर्यंत मी व्यस्त आहे, तर 12 तारखेपर्यंत जर काही बैठक असतील तर मी ऑनलाईन अटेंड करेन, पण 12 नंतर मी फ्री आहे. तर 12 नंतर अजून तर काही निरोप नाही आला. पंकजा, हाच मुद्दा येतो ना ह्याच्यामध्ये. तुम्ही भारतीय जनता पार्टीचं बदललेलं स्वरूप बघताय, त्याच्यामध्ये नेत्यांना आदेश दिले जातात की तुम्हाला या काळामध्ये इथे इथे हे काम करायचंय, पण तुमचा इंडिव्हिज्युअल बाणा दिसतो की तुम्हाला तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत तर तुम्ही म्हणता की नाही मी सुट्टी घेईन काही दिवस, मला स्वतःचं मूल्यमापन करायचंय, मला एक हे करायचंय वगैरे. पक्ष या गोष्टींकडे कशा पद्धतीने बघतो? म्हणजे अनेक जणांनी त्या बाबतीमध्ये स्वतःला ऍडजस्ट करून घेतलेलं आहे. कुठेतरी तुमचा तो ऍडजस्टमेंटचा प्रॉब्लेम होतोय का पक्ष त्याच्याकडे कसं बघतो जेव्हा तुम्ही सांगितलं की नाही मी आता सुट्टी घेणार आहे काही दिवस? सी, इट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. मी जेव्हा पुन्हा संघर्ष यात्रा काढली त्याच्यानंतर सत्ता आली तेव्हा मला ग्रामविकास आणि जलसंधारण खातं दिलं, महिला बालविकास खातं दिलं. मला जे दिलं त्या चाकोरीत मी काम करते. त्याच्यानंतर मी पराभूत झाले. पराभूत झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं कुठे काम करायचं आहे. मी म्हटलं मला तुम्ही राष्ट्रीय लेवलवर काम द्या, मला इच्छा एक्सप्लोअर करायची. मी राष्ट्रीय लेवलवर काम केलं. त्यांनी मला मध्य प्रदेशचा सहप्रभारी दिलं, मी तिथे काम केलं. आता मला जी जबाबदारी दिली ती जबाबदारी मी निभावणं हे भाजपाचे संस्कार आहेत. मला नाही दिली तिकडे जाणं हे माझे संस्कार नाही, तर मी ते काम करते. तर जिथे नाहीच दिली तिथे मी काय काम करणार? आणि मी कधी त्या जबाबदारीविषयी मी काही प्रॉब्लेम आहे मला असं कधी मी व्यक्त झालेली नाही. जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीला आपण चांगलं निभाव हा माझा हेतू आहे. त्यामुळे माझ्याकडनं असं काही गेलं नाही आहे. पण गेल्या काही 4-5 वर्षात काही निर्णय असे झाले त्याच्यामध्ये इथे पंकजा मुंडे हव्या होत्या. आधी कसं आहे, कुठलंही पद जेव्हा निर्माण होतं ना, पंकजा मुंडे इथे पंकजा मुंडेंना देण्यात येईल संधी, इथे त्या चर्चा होतात. मग नाही झाली त्याच्यावर चर्चा होतात आणि त्या चर्चावर हे सगळे असे गोष्टी उभ्या राहतात. नाही, पण तरी सुद्धा
तुम्ही जेव्हा सांगितलं की मला सुट्टी घ्यायची आहे, मला नाही वाटत की मी जी सुट्टी घेतली ना, पक्षाने हे ऍक्सेप्ट केलं की तुम्ही इलेक्शनची तयारी सुरू होते मध्य प्रदेश आणि तुम्ही अचानक सुट्टीवर जाताय. पण मग मी त्याच्या आधी तुम्ही सांगताय की मी 12 दिवस परिक्रमेत असणार आहे, त्याच्यामुळे मी येऊ शकणार नाही. पक्षाने ह्याच्याकडे कशा पद्धतीने बघितलं? पक्षाने कशा पद्धतीने बघितलं हे माझ्यापर्यंत त्यांचं मत आलं. कोणी तुम्हाला सांगितलं नाही त्याच्यामध्ये? मी जी सुट्टी घेतली ती सुट्टी मी घेतली त्याच्यामध्ये कारण काय होतं? कारण या महाराष्ट्रामध्ये असं पहिल्यांदा घडलंय की एका अलायन्समुळे एका महत्वाच्या प्रॉमिनंट नेत्याच्या स्वतःच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कारण तिचा मतदारसंघावरच एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं. दुसरं, अशी एक बातमी पसरते की ती अमुक नेत्यांना भेटली, ती प्रवेशात. या सतत 5 वर्ष पंकजा मुंडे या पक्षात जाणार, पंकजा मुंडे त्या पक्षात जाणार, पंकजा मुंडे नाराज आहे, काही बोललं की पंकजा मुंडेंनी खदखद व्यक्त केली. प्रत्येक प्रश्नांना उत्तर देणं हे चांगलं आहे का वाईट आहे? मग मी जर उत्तरच नेते दिले नाही, पत्रकार परिषदेला 4च माणसं बसवा, त्यांना हेच प्रश्न द्या, असं जर करायला लागलं तर मग तुमचा चौथा स्तंभाचं काय होणार? तुम्हाला मी चांगले उत्तर देते तर मी एक चांगली नेता आहे, मी बोलत राहते तुमच्याशी संवाद करते आणि मला जे बोलायचं तेच बोलते. तुम्हाला जे हवंय ते बोलते असंही नाही. उलट आमच्यासाठी चांगलं आहे तुम्ही बोलत राहत, त्याच्यामुळे आम्हाला मी जाऊन बोलत नाही ना. ते बरोबर. माझ्या मागे मीडिया म्हणजे लिटरली कम्स फॉर. आर यू फिलिंग आउट ऑफ प्लेस इन युअर पार्टी नाउ? तुम्हाला असं वाटतंय का की आता ही कुठे मी अनइझी वाटतंय? माझ्या सुट्टीचं कारण मी सांगत होते की हे आहे का, तर ते एवढे प्रश्नचिन्ह आहे तर मला इंट्रोस्पेक्शनची गरज होती. इट वॉज अ शॉक फॉर ऑल पीपल. आता आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेली मीच होते, तर ह्याच्याशी मला अपेक्षा होती की याच्यावर मला विचार करण्याची. त्यातला एक मुद्दा तुम्ही आता बोलताना बोलला, त्याच्यामुळे तो मला असं सोडता नाही येणार. तुम्ही स्वतःच म्हणालात की चर्चा अशी झाली की आता मतदारसंघ कुठे उरलाय पंकजा मुंडेंना, आणि ती चर्चा होणं ऑब्व्हियस आहे. याचं कारण असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आता भारतीय जनता पार्टी बरोबर एनडीए मध्ये सामील झालेली आहे. धनंजय मुंडे तिकडे आमदार आहेत, तुमचा मतदारसंघ आहे परळी. अशा परिस्थितीमध्ये जर उद्या विधानसभा निवडणूक, आणि त्यांनी घोषणा केलेली आहे की आम्ही सगळे एकत्र विधानसभा निवडणुका लढणार आहेत, जर आपण बेसिक सूत्र लावलं की जो जिथे निवडून आलाय त्याला ती सीट मिळणार, असं जर बेसिक सूत्र लावलं तर त्याच्यामध्ये साहजिकच आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस आणि धनंजय मुंडेंसाठी जागा जाऊ शकते. म्हणून कुठेतरी हा प्रश्न उभा नाही का राहू शकत की मग पंकजा मुंडेंना असं वाटत असेल की अरे माझी जागा कुठे गेली, मी या ठिकाणी होते, मला पक्ष काय देणार, हा प्रश्न कुठेतरी उभा राहतो त्याच्यात. बेसिकली ही शपथविधी झाला, मी तर प्रेस घेतली नाही. आमदारक्यांच्या एवढ्या विधान परिषदा झाल्या राज्यात, मी तर कधी प्रेस घेतली नाही की माझी इच्छा आहे किंवा मला हवंय किंवा मला नाही मिळालं. मी तर नाही बोलले ना. मला मिळालं तर बातम्या होतात, टॉक शोज होतात, चावडी बसतात. मला नाही मिळालं तर बातम्या होतात, टॉक शो होतात, चावडी बसतात. आता ही जेव्हा घटना घडली तेव्हा 2 लोकांचा शपथविधी झाला, 2 गटांचा. मग या शपथविधीनंतर चर्चा कशी निर्माण झाली? मग आता पंकजा मुंडेचं काय? या चर्चेला सामोरं जाणं तर माझं कर्तव्य आहे. पहिली गोष्ट, पहिले तर माझ्या स्वतःच्या मनात मला सामोरं जावं लागेल. असे अनेक नेते आहेत ज्यांनी आपलं राज्य सोडून बाहेर निवडणुका लढल्या. म्हणजे अगदी अटल बिहारी वाजपेयींपासून सगळ्यांनी 2-2 राज्यांमध्ये फॉर्म भरलेत, अडवाणीजी, अटलजी, स्वतः मोदीजी. मग हे प्रत्येक निवडणूक हारलं म्हणजे नेता संपणं नाहीये. एका व्यक्तीचा स्वतःच्या मतदारसंघात प्रभाव असतो, नैसर्गिक आहे. पण एका व्यक्तीचा 50 मतदारसंघात प्रभाव असतो, लिडरशिप आहे. एक व्यक्ती जेव्हा आपल्या मतदारसंघात, गोपीनाथ मुंडे सुद्धा पराभूत झाले होते 84ला, त्यावेळी पक्षाने लगेच प्रदेशाध्यक्ष केलं होतं त्यांना, कारण त्यांना माहित होतं की गोपीनाथ मुंडे फक्त रेणापूरचे नाहीत, ते महाराष्ट्राचे. पंकजा मुंडे जेव्हा निवडणूक लढत होती ती प्रदेशाची अध्यक्ष नव्हती, ती राज्याची भावी मुख्यमंत्री डिक्लेअर नव्हती, तरी राज्यात सर्वात जास्त सभा मुख्यमंत्री जे डिक्लेअर होते त्यांच्या पाठोपाठ मीच घेतल्या ना. तर मग मी राज्याच्या पक्षाचा विचार करतो. पक्षाने सांगितलं होतं सभा घ्यायला? अरे मला रोज वॉर रूम मधून फोन होते, सगळ्यात जास्त सभांची मागणी पंकजाताई, दादा, चंद्रकांत दादांचा फोन, पंकजाताई इकडे सभा, पंकजाताई तिकडे, तू सगळ्यात जास्त लोक तंग करतात, ताईंना पाठवा. तर ही जी मी जे काम करत होते ते काय फक्त परळीपुरतं करत होते? नाही ना, मी राज्याचं करत होते. मग माझा परळीचाच पराभव फक्त आकलत होईल, राज्यातलं माझं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याचं काय? त्यामुळे माझ्या राज्यातल्या फॉलोअर्सना मला उत्तर द्यावं लागतं. फॉर एक्झाम्पल, तुमचं मूल आहे, त्याचं कस्टडी तुमच्याकडे नाहीये, ठीक आहे, त्याला तुम्हाला भेटायचंय, तुम्ही त्याला भेटू तर शकत नाही कारण तुम्हाला कस्टडी नाहीये. मग त्याला भेटायचं कसं? मग तुम्ही काय केलं? चल मी दर्शनाला चालले, तू तिकडे गे. माझी एवढी जनता आहे, त्यांना मला भेटायचंय, तर माझ्याकडे रोल नाहीये, त्यांना काय कराल? तर मी काय करू? ते अस्वस्थ झाले, ताई मतदारसंघ केला, ताई असं झालं, हे सरकार झालं, आपला मुख्य विरोधक आहे. मग सगळ्या जागांवर प्रश्न निर्माण झाला. मग म्हटलं आता काय करू? तुम्ही मला येऊन भेटा, रोज येऊन माझ्या ऑफिसला भेटत होते. म्हटलं आता मी एक काम करते,
मला ही परिक्रमा करायचीच होती, त्याच्या मागे माझं धार्मिक आध्यात्मिक कारण होतं. मी तिकडे येते, तिकडे भेटूया. आणि हे एवढं भव्य दिव्य स्वरूप होईल हे माझ्याही अपेक्षाच्या बाहेर होतं. याचा अर्थ लोकांना मला भेटायचं होतं. तुम्हाला याला उत्तर मिळालं का तुम्हाला मग? कारण शेवटी तुम्ही उत्तर शोधत होता. व्हॉट आय कॅन सी इज दॅट यू आर सीकिंग आन्सर. उत्तर मिळालं. उत्तर हे मिळालं की जर लोकांनी या पद्धतीने रिॲक्ट केलं नसतं तर मला माझा रोल कळला असता की कुठे असायला पाहिजे. आता उत्तर मिळालं की माझा इथे गरज आहे, मला इथेही रोलची आवश्यकता आहे माझ्या लोकांसाठी. हे उत्तर आहे. पण मग काय तो रोल काय असणार? कारण ते पक्ष ठरवेल. नाही, पण त्याच्यामध्ये हा प्रश्न निर्माण होता ना. से फॉर एन एक्झाम्पल तुम्ही म्हणाल, मी त्याचबरोबर माझं काम करणारच आहे ना. विधान परिषदेच्या निवडणुका जेव्हा जेव्हा यायच्या त्यावेळेस प्रत्येक वेळेस तुमचं नाव यायचं. ठीक आहे, मी मीडियातला म्हणून तुम्हाला सांगू शकतो की हो आम्ही सुद्धा तुमचं नाव अनेकदा चालवलं. नाही द्यायचे ना. बरोबर आहे. पण आता मला विचारायचं आहे तुम्हाला की तुम्हाला कधी ऑफर केली गेली होती का की तुम्ही विधान परिषदेत या, म्हणजे जसं उदाहरणार्थ अनेकांना विधान परिषदेत घेतलं गेलं. चंद्रशेखर बावनकुळे त्यांना तिकीट नाकारलं, त्याच्यानंतर त्यांना विधान परिषदेत घेतलं गेलं. प्रवीण दरेकर यांना संधी पुन्हा एकदा दिली गेली. उमा खापरे ज्यावेळेस विधान परिषदेत आल्या त्यावेळेस तुमचं नाव सुरू होतं. तुम्हाला कधी विधान परिषदेत जागा देतो असं सांगून मग जागा दिली नाही असं कधी झालंय का? तुम्हाला विचारलं गेलं होतं का? तुमचं प्रश्नच उत्तर आहे. कारण मी अशा घटनांसाठी कधीही मीडियात व्यक्त नाही झाले. मला माहिती आहे भारतीय जनता पार्टीची एक संस्कृती आहे. मी निवडणुकीत पराभूत झाल्यावर मी त्याचं दायित्व स्वीकारलं. ते दुसऱ्या कोणावर ढकललं याचं कारण नाही. पण जेव्हा पहिल्यांदा विधान परिषदची निवडणूक आली तेव्हा मला माहित होतं की आमच्याकडे अशी पद्धत नाही आहे. मग तेव्हा मला म्हणजे नाही ताई, तुम्ही प्रॉमिनंट लीडर आहे, तुम्ही असायला पाहिजे, तुम्ही तयारी ठेवा. मला राज्याच्या नेत्यांनी सांगितलं. मी म्हटलं ठीक आहे, तयारी म्हणजे काय असते? फॉर्म भरा, कागदपत्र तयार ठेवा. तेव्हा म्हणे नाही, जे निवडणूक लढले त्यांना देणार नाही. मी म्हटलं निवडणूक हरले त्यांना पुन्हा देणार. त्यांना निवडणूक लढायची संधी त्यांना नाही. मी मागायलाच गेले नव्हते. त्यांनी स्वतःहून मला सांगितलं की असं करा, तुम्ही फॉर्मॅलिटी म्हणून हे करा, कागदपत्र तयार ठेवा. मी ठेवले. मग ते म्हणले असं आहे तर मी म्हणलं ठीक आहे, इट्स ओके. आय वॉज नॉट ऑफेंडेड किंवा मी काही फेसबुकवर पोस्ट लिहिली का, मी काही ट्विट केलं का, मी काही पत्रकार परिषद घेतली. इट्स ओके, इट्स फाईन. मी पक्षाची अत्यंत शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे. जे जे पक्षाने मला काम दिलं, जे जे दायित्व दिलं नाही दिलं ते सगळं मी स्वीकारलं. त्याच्यानंतर परत विधान परिषदची निवडणूक आली, स्वतः राज्यसभेची निवडणूक आली तर उदयनराजेंचा फॉर्म भरायला, डॉक्टर भागवतकरांचा फॉर्म भरायला मी स्वतः गेले होते. त्याच्यानंतर जेव्हा विधान परिषदची दुसरी निवडणूक आली तेव्हा माझा नॉमिनेशनसाठी फॉर्म भरून वगैरे घेतला होता. आणि मला म्हणाले की तुम्ही सकाळी फॉर्म भरायला या. आणि मग सकाळी मला पक्षातून फोन आला की नाही, तुम्ही नका भरू म्हटल्यानंतरही मी विचारलं नाही का भरायचं नाही. म्हणजे ठीक आहे, जशी तुमची इच्छा. या पक्षाच्या निर्णयांवर माझा काही आक्षेप नव्हता ना, कधी माझं त्याच्याविषयी काही रिॲक्शन होती. तसं असतं तर मी स्वतः मीडियात गेले असते. पण कसं होतं की नंतर एक चित्र उभं राहतं की अरे पंकजा मुंडेंना हवं होतं आणि त्या नाराज झाल्या. म्हणून मला सांगावं लागलं की बघा, मला सांगितलं होतं नाही भरायला तरी मी नाराज नाही झाले. आता याची कारणं काय हे मी विचारलं नाही. निवडणूक हरलेल्यांना नाही देणार, लढलेल्यांना नाही देणार अशी कारणं असतील तर मग मीडियानेच विचारलं, मग तर हे हरले होते, मग हे लढले होते, त्याला मी उत्तर कसं देणार? तर ते त्यांचा निर्णय आहे. तुम्हाला मला एक खूप दोन छोटे प्रश्न आहेत पण ते खूप स्ट्रेट विचारायचे. तुम्हाला असं वाटतं का की जेव्हा केव्हा सत्ता आणायची असते, सत्ता आणण्यासाठी किंवा जेव्हा पक्ष विरोधात असतो त्यावेळेला पक्षाला पंकजा मुंडे हव्या असतात, पण पक्ष ज्यावेळेला सत्तेत येतो त्यावेळेला मात्र पंकजा मुंडे त्यांना नको असतात, असं चित्र दिसतं. तुम्हाला असं वाटतं की हीच ॲक्च्युअल परिस्थिती आहे आता? जेव्हा जेव्हा पक्ष सत्तेत असतो त्यावेळेला पंकजा मुंडे नको आहेत, पण जेव्हा पक्ष सत्ता मिळवण्यासाठी म्हणून लढावं लागतं, सभा घ्याव्या लागतात, लोकांसाठी फिरावं लागतं किंवा विरोधात असतो त्यावेळेला संघर्ष यात्रा काढा, मग त्यावेळेला प्रचार करा, त्यावेळेला लोकांसाठी ठिकठिकाणी जा, राज्यभर फिरा, दौरे करा, त्यासाठी मात्र पंकजा मुंडे हवे आहेत. कारण त्यांचा प्रभाव आहे, कारण त्या राज्यातले एक प्रॉमिनंट ओबीसी लीडर्स आहेत. म्हणजे तुम्हाला फक्त भांडवल म्हणून म्हणजे तशा पद्धतीनं प्रोजेक्ट केलं जातं की नाही, पंकजा मुंडेंच्या नावावर जर मतं मिळतात तर त्यांना तिथं मात्र आपण त्यांना योग्य रोल देऊन त्यांना वापरलं पाहिजे, त्यांच्या सभा घेतल्या पाहिजेत, मात्र सत्ता आल्यानंतर त्यांची गरज नाही, असं तुम्हाला वाटतं? हे पाहता, तुमचा प्रश्न इतका मोठा आणि लांबलचक आणि इतका काय म्हणतात त्याला व्यवस्थित तुम्ही एक्सप्लेन करताय. तुम्हाला जेव्हा एखादा प्रश्न पडतो तो कसा पडतो? मी तुम्हाला नाही सांगितलं, त्यांनी नाही सांगितलं, ह्यांनी नाही सांगितलं, तुमचे विचार आहेत ते. तर आता लोकांना हे प्रश्न पडतायत, हा पंकजा मुंडेचा दोष कसा असेल? तुम्हाला काय वाटतं? मला काय वाटतं हे व्यक्त न करणं हे माझ्या पक्षाचे संस्कार आहेत आणि म्हणून मी कधीच व्यक्त केले नाही. केलंय का कधी बोलले मी असं? नाही.
मी पक्षाची शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे, पक्षाने निर्णय घेतलेले मी सगळे स्वीकारले. त्यांनी मला काही कारण द्यावं अशी माझी अपेक्षा ही नाही आणि कारण त्यांनी अजून दिलेलंही नाही. मला पण तुम्ही त्याचं उत्तर देणं टाळलं या प्रश्नाचं. तुम्ही म्हणता की मी पक्षाची शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे, पण तुम्ही एक राजकीय नेते आहात, तुमच्या मागे एवढा मोठा समाज आहे, तुम्हाला सुद्धा विचारणारे लोक आहेत आणि तुमच्या पण ऍस्पिरेशन्स आहेत. तुम्हाला हा प्रश्न पडला नाही की आपल्याला फक्त पक्षामध्ये ना खूप ऍडिशन झालेत, तर कदाचित वोटच्या विषयी त्यांना कॉन्फिडन्स असेल, तुमच्याशिवाय वोट्स मिळू शकतात. माझ्या मागे किती लोक आहेत ह्याच्याविषयी त्यांच्या मनामध्ये प्रश्न असतील, तर मला माहित नाही आता त्याचं पुढे काय. तुमचे काही स्टेटमेंट्स आहेत सांगा. हे तर ह्याचं हा प्रश्न नाही, तुमची स्टेटमेंट्स आहेत, मला समजून घ्यायचं की ह्याचा अर्थ काय. माझे स्टेटमेंट सांगा, ते मीडियाने खाली लिहिलं नका. नाही, तुमची स्टेटमेंट्स म्हणजे मी कोट अनकोट स्टेटमेंट मी स्वतःच तिकडे होतो त्याच्यावेळी मला आठवतंय तुम्ही म्हणाला होता तुमच्या वरळीच्या घराच्या बाहेर की हे धर्मयुद्ध आहे आणि हे आपल्याला लढायचं आहे. त्याचा अर्थ काय, म्हणजे धर्मयुद्ध का, कशासाठी तुम्हाला असं वाटत होतं? कोणतं आहे मला जरा कळेल का? तुमच्या वरळीच्या घराबाहेर जी मीटिंग झाली होती त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाला. आता हे कदाचित तेव्हाच असेल, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या. नाही, काहीतरी वेगळा आहे विषय. आय थिंक हे राज्यसभेला डॉक्टर कराडांना दिल्यानंतर मंत्री झाल्या याच्यामध्ये मी काही मीटिंग घेतलेली नव्हती. माझ्या त्या निर्णयामध्ये असं कोणीतरी एक पुढी सोडली मीडियामध्ये की प्रीतम मुंडेंना शपथ घ्यायला बोलवलं दिल्लीला आणि त्या दिल्लीत दाखल, कोणीतरी अशी बातमी दिली. त्याच्यावर मी सांगितलं आम्ही इथेच आहोत, आम्ही दिल्लीत दाखल नाही. कारण लोकांना असं कन्फ्युजन झालं की आम्ही दिल्लीत दाखल, आमची अपेक्षा नव्हती. हे मी 1000 वेळा सांगितलंय. प्रीतम मुंडेंना मंत्री करावं अशी अजिबात अपेक्षा नव्हती. आम्हाला हे माहिती भारतीय जनता पार्टीचं कल्चर काय आहे. मी मेन नेता आहे घरामध्ये, मी मंत्रिपदावर होते आणि प्रीतम ला करावा अशी अपेक्षा नव्हती. त्यावेळी मंत्रिपद, त्यामुळे एक रिॲक्शन लोकांमध्ये निर्माण झालं. लोक निघाले आपापल्या गावावरनं. हे माझ्याकडे काहीतरी पाऊस पडत होता, म्हणजे ऍटलिस्ट लोक बसण्या एवढं ऑफिस नाही, आपण पंडाल टाकूया. इतका घोषणाबाजी, इतका गोंधळ. त्या लोकांना सांभाळण्यासाठी मी माईक हातात घेतला आणि मग मी त्यांना समजावलं की मी आता दिल्लीच्या राजकारणात आहे, माझे नेते अमित शहा आहेत, मी त्यांच्याशी, म्हणजे मला लोकांना सांगावं लागतं मी सुरक्षित आहे. त्यांना सांगण्यासाठी सांगितलं एखादं धर्मयुद्ध असतं की कोणी जर आपल्याला, त्यावेळी असा आरोप झाला की पंकजा मुंडेंना आम्ही दिलं नाही का, पंकजा मुंडेंना अमुक केलं तमुक केलं. त्या सगळ्या पर्स्पेक्शनमध्ये मी बोलले की कोणत्याही जीवनामध्ये आपण जेव्हा लढत असतो तर ते धर्मयुद्ध ते वेगळ्या पद्धतीने लढावं लागतं. तुम्ही हे नका समजू की कोणाला दिल्याने मला काही फरक पडतो. माझ्या समाजात किंवा माझ्या जवळच्या कार्यकर्त्यांना दिल्याने मला आनंद आहे, मला त्याच्यामध्ये काही राग नाही आहे, परंतु ते देण्यामागचा तुमचा हेतू शुद्ध असला पाहिजे. तो माणूस माझ्यासाठी दूर जायला नाही पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे. तुम्हाला धर्मयुद्ध करायचं नाहीये कुठल्या पद्धतीने, असंच त्याचा अर्थ. धर्मयुद्ध करायचंय का नाही हे ऑप्शन आपल्याकडे नसतं. धर्मयुद्ध होत असतं, आपल्याला लढायला, आपल्याला हत्यार खाली टाकणं हे ऑप्शन असतं का, नसतं. पुढचं तुमचं एक स्टेटमेंट असं होतं की बीडमध्ये राजकीय वातावरण गढूळच आहे. हो, बीड अस्वस्थ आहे, हा माझा जिल्हा आहे, इथे आमचा प्रमुख शत्रू राष्ट्रवादी काँग्रेस होता, इथे प्रत्येकाला वाटतं माझं काय होणार. बरोबर, हे तुमची स्टेटमेंट. आता येथे प्रत्येकाला वाटतं माझं काय होणार, प्रत्येक जण माझ्याकडे येऊन तक्रार करतो, पण मी प्रत्येकाला वेगळं बोलू शकत नाही. मी आत्ताच तुम्हाला सांगते की वातावरण गढूळ आहे, मी तुरटीचं काम करेन. येस. म्हणजे तुम्ही काय करणार, म्हणजे तुरटी काय करतं की सगळा तो गाळ जो आहे पाण्यातला तो खालती. आता मी अजून एक सांगते, एक नेता जेव्हा चावडीवर बसतो, तो कालच मला इंटरव्ह्यू मधलं आहे ते, तो सभेत बोलतो. हे सभेतलं स्टेटमेंट ते मला माहिती आहे, ते बीडच्या सभेतलं आहे. तो प्रेसमध्ये बोलतो तेव्हा त्याचा बोलण्याची स्टाईल वेगळी असते. मुख्य गाभा सेम पाहिजे, तो बदलला नाही पाहिजे, नाही तर मग तो दरवेळी वेगळं भूमिका घेतो. माझं त्या दिवशीचं जे भाष्य होतं ते बीडमधलं आहे. मी हे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदा बीडला गेले. मी महाराष्ट्राची नेता आहे का नाही मला माहित नाही, पण बीडची तर आहे. बीडची नेता असताना बीडच्या टॉन्ट मारताय ना मध्ये मध्ये, आता मला माहित नाही ना मी महाराष्ट्राची नेता आहे का नाही, पण मी बीडची नेता आहे. बीडची आहे ना मी, माझं मुख्य गाव बीडच आहे. मी बीडमध्ये राजकारण सुरुवात केले, माझे तिथे बीज रोवलेले. बीड जिल्ह्यामध्ये पहिल्यापासून राष्ट्रवादी विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी लढाई होती. मी निवडणूक शपथविधी जो झाला त्याच्यानंतर इव्हन मला वाटतं दादा, अजित दादा सुद्धा बऱ्याच महिन्यांनी बारामतीला गेले होते, त्याच्या 1 दिवस आधी 2 दिवसांनी. तसंच मी सुद्धा बऱ्याच महिन्यांनी बीडला गेले
त्यांच्या घरात तरी आमच्या घरात जवळपास तशीच सिच्युएशन झालेली असावी. मग मी गेल्यानंतर मग माझ्या बीड जिल्ह्याच्या लोकांचं म्हणणं आमचं काय, आता आम्ही तर आयुष्यभर राष्ट्रवादीशी लढलो, मग आता हे सिटिंग विटिंग काय आहे, त्याच्यात माझं तिकीट आहे का नाही, हे सगळे प्रश्न सगळ्यांनी येऊन मला विचारले. मग सगळे मोठं भव्य स्वागत झाल्यावर मी त्यांना सांगितलं, तुमच्या मनामध्ये खूप अस्वस्थता आहे हे मला माहिती आहे. राजकारण गढूळ झाले, त्यातल्या त्यात बीडचं गढूळ झाले. ह्याच्यात मी तुरटी फिरवायचं काम करेन. तुरटी फिरवायचं काम फक्त गाळ बसवणं नाही आहे, पाणी शुद्ध करणं सुद्धा असतं. तर ह्याच्यामध्ये राजकारण कसं जास्तीत जास्त शुद्ध पद्धतीने आपल्याला करता येईल याचा प्रयत्न करेन. तुम्हाला कसं, हे हा प्रश्न आहे ना शेवटी. आता हे प्रश्नाचं उत्तर, हे प्रश्न झालेत ते करतील ना, ते आपल्यापेक्षा फार भव्य प्रभावी लोक आहेत. ज्यांनी हे निर्णय घेतलेत त्यांनी ह्याच्यावर काहीतरी सोल्युशनचा विचार केलाच असेल ना. परळी विधानसभेवरती तुम्हीच म्हणालात की लोकांचे प्रश्न होते. म्हणजे लोकांच्या मनात प्रश्न काय होता की परळी विधानसभा मतदारसंघावरती पंकजा मुंडे यांनी आपला दावा सोडलाय का, हा प्रश्न आहे त्यांचा मुळात. कोणाचा प्रश्न? तुमच्या तुम्ही म्हणाल की लोकांचा असा काही प्रश्न, असा प्रश्न नाही. कारण त्याच्यामुळेच तर ते लोक येऊन विचारत होते की आपलं काय होणार आता. नाही, ते फक्त परळी पुरतं नाहीये खरं, मला राज्यभराचे लोक भेटत होते. पण बीड जिल्ह्यामध्ये मुख्य लढाई मुंडे साहेबांपासून मुख्य विरोधी पक्ष राष्ट्रवादी राहिलाय. सगळे आमचे लोक राष्ट्रवादीत गेलेले फुटून. मग परत ते सगळं हे कार्यकर्त्यांची फार अडचण होते ना अशा वेळी, त्यांच्यासाठी होतं ते स्टेटमेंट. पण तुमचा अजूनही विधानसभा मतदारसंघावरती दावा आहे त्या मतदारसंघावरती? माझं म्हणणे, हा शपथविधी झाला, हा शपथविधी घेण्याचा निर्णय ज्या अत्यंत म्हणजे वरच्या नंबर 1, नंबर 2, नंबर 3 त्या लोकांनी घेतलाय, त्यांनी माझ्याशी चर्चा केलेली नाही. मी आणि धनंजय दोघं पक्षाचे प्रमुख नाहीत की आम्ही तिकीट वाटू, आम्ही दोघंही याच्याबद्दल चर्चा केलेली नाही. पक्षश्रेष्ठींनी काहीतरी ठरवलं असेल, मी कालही तेच म्हटले आणि तेच स्टेटमेंट आजही देते. आम्ही ते नाहीये ठरवायला, ते ठरवतील तेव्हा आम्ही बघू त्याच्यात काय करायचं. ठीक. कसं आपण जर बघितलं, मुळामध्ये कुठेतरी भारतीय जनता पक्षामध्ये नेतृत्वाची एक फळी कुठेतरी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांना विरोध करून तयार झाली होती. कुठेतरी एक अँटी इन्कमची स्पेस भाजपकडे होती. आज नाही म्हटलं तरी हे नेते भाजपमध्ये आल्यामुळे, भाजपसोबत असल्यामुळे राष्ट्रवादी, कुठेतरी तुम्हाला कार्यकर्त्यांमध्ये किंवा या पहिल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांमध्ये कुठे अशी चलबिचल जाणवते का, की कधी काळचे आपले शत्रू आणि राजकीय विरोधकच आपल्या पंक्तीला येऊन बसलेले आहेत? आता माझ्या पुरतं विचाराल तर माझ्या चलबिचलीच्या आधीच मीडियात चलबिचल झाली, राज्यात चलबिचल झाली, की मी तर अजून म्हणजे न्यूज पण नव्हती लावली. माझ्या मुलाने मला फोन केला की मम्मी हे काय चाललंय, तर मी TV लावला, मलाही माहीत नाही. तर ही चलबिचल जी असते ना ती नैसर्गिक प्रक्रिया आहे. एडिटर बदलला न्यूज चॅनलचा तरी चलबिचल होत असेल, एखाद्या माणसाचं बीट बदलून दुसरं दिलं तरी चलबिचल होत असेल. तर हे चलबिचल ही अपरिहार्यता आहे, ती असणारच आहे. ती नाहीये म्हणलं तर खोटं ठरल्यासारखं होईल. पण चलबिचल आहे, असतेच, आहे नाही असतेच. ताई, असे खूप कमी नेते असतात ज्यांना म्हणजे लोकांचं तर प्रेम भेटतंच, आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं की विरोधी पक्षाच्या नेत्यांचं प्रेम भेटतं. त्यातल्या तुम्ही एक आहेत की म्हणजे तुम्ही पराभूत झालात, त्यानंतर असे अनेक विरोधी पक्षातले नेते आहेत की जे वेळोवेळी तुमच्या पाठीमागे असतात. जसं की आता साखर कारखान्याचा तुमचा विषय चालू आहे. तर म्हणजे जेवढे पक्षातले नेते, भाजपचे नेते तुमच्या पाठीशी खंबीर दिसत नाहीत, तेवढे विरोधी पक्षातले नेते तुमच्या पाठीशी खंबीर असल्याचे दिसते. तर काय भावना असते हे सगळं पाहिल्यानंतर? ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एखादी अशी घटना घडली तर विरोधी पक्ष म्हणून साहजिक आहे ते तिथे एक स्कोअर करतील पॉईंट, हा एक प्रकार आहे. दुसरा एक प्रकार आहे की एक सर्वसाधारण सर्वांचं एकमत असतं एका विषयावर. मी त्या सुदैवी लोकांमध्ये की सर्वसाधारण सर्वांचं एकमत आहे एका विषयावर. त्याच्यामध्ये त्यांना राजकारण साधण्यापेक्षाही त्यांना एक सहानुभूती आहे. कधी कधी एक सहानुभूती असते स्त्रीची स्त्रीला, कधी कधी एखाद्या पुढच्या पिढीच्या लोकाला त्या मागच्या पिढीच्या अडचणी माहीत असतात त्यांची त्यांना सहानुभूती असते. कधी कधी विभागाची सहानुभूती असते की हा आमच्या विभागाचा नेता आहे, भले कुठल्या पक्षात असो. जसं आपल्याला वाटतं ना की आता आपल्या विभागाचा आहे बाबा, कुठल्याही पक्षात असतो, आपल्या विभागाला त्याच्यामुळे शक्ती मिळते. तर त्यामुळे अशा प्रकारचं मला वाटतं हे सर्व. आणि जर माझ्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर मी त्याची फार दखल घेतली, पण जर कोणी चांगलं बोलत असेल तर मी त्यांना वाईट म्हणावं त्याचं काही कारण नाही. ते मला सन्मान देत असतील तर ठीक आहे. शक्यतो विरोधी पक्ष सहानुभूती दाखवतात जेव्हा त्यांना असं वाटत असतं की ह्याला आपण खेचू शकतो आपल्याकडे.
ते असं राजकारण एवढं सोपं नाहीये. तुम्ही तर राजकारण घरात अनेक वर्ष बघितलंय, तुम्ही स्वतः पण राजकारणात आहात. तुम्ही कसं बघता या गोष्टींकडे? म्हणजे सुप्रिया सुळे जेव्हा म्हणतात अपनो पे सितम दुसरे पे करम वगैरे अशी स्टेटमेंट्स देतात तुमच्या साखर कारखान्याच्या बाबतीत बघायचं झालं. त्यांच्याकडे एकटीकडे असं काही वेगळं मी बघत नाही. प्रत्येकांचे स्टेटमेंट्स असतात. बरेच स्टेटमेंट्स मी पाहण्यातही नाही आले माझ्या, कारण मी स्वतः त्या परिक्रमेतही होते, मध्ये ह्या सगळ्या विषयांमध्ये होते. तर मी म्हटलं जसं याचे दोन प्रकार असतात. एक असतं की विरोध एका मोठ्या पक्षात काहीतरी चाललंय आणि आपल्याला त्याचा कसा त्यांच्यावर बोट दाखवता येईल, एक हा विषय असतो. दुसरा विषय हा असतो की नाही, खरंच हा विषय सत्य आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही त्याच्याबरोबर आहोत. तर माझ्या बाबतीत असं घडतंय. आता सुप्रिया ताई बोलले, कारण शेवटी मी जे 10-12 वर्षापूर्वी अनुभव केला आहे तो अनुभव आता साहजिक आहे त्यांनाही येत असतील. त्याच्यातून त्या एक स्त्री म्हणून माझ्याविषयी बोलले असतील. ताई, सर्व पक्ष चांगले संबंध असणं खरं तर ही मुंडेंची खासियत असावी. कारण आम्हाला आठवते गोपीनाथ मुंडे सुद्धा ज्यावेळेस विरोधी पक्ष नेते होते ते शरद पवारांवर टीका करायचे, ते विलासरावांवर टीका करायचे, पण संबंध नेहमी चांगले राहिले. आणि जी चर्चा तुमच्याबद्दल आत्ता होते की तुम्ही या पक्षात जाणार, तुम्ही त्या पक्षात जाणार, ज्याच्यावर तुम्ही नाराजी व्यक्त करताय, अशीच चर्चा गोपीनाथ मुंडेंबाबत ही होत होती एकेकाळी. तेही या फेजमधनं गेलेले आहेत. तर त्यांनी त्यावेळेस ही फेज कशी डील केली याबद्दल तुम्ही मंथन केलं का मागच्या 2 महिन्यात? आणि यातनं बाहेर पडण्यासाठी काय केलं पाहिजे याबद्दलचा काही विचार आहे? त्याच्यामध्ये एक फरक आहे फक्त, मला ऍडिशन फक्त त्याच्यात करायचे, कारण त्यांनी मुंडेंच्या त्या फेजचा विषय काढलाय. म्हणून गोपीनाथ मुंडेंची ती फेज होती त्यावेळेस भाजप राज्यात पण सत्तेत नव्हतं आणि दिल्लीत पण सत्तेत नव्हतं. तुमच्याबद्दल जेव्हा या चर्चा होतात तेव्हा दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये. हा, मग आता उत्तर तुम्ही दिलं त्यांच्या प्रश्नाचं. मी सांगतोय फक्त, मी फक्त ऑब्झर्वेशन दिलं, उत्तर तुम्हाला. ते लिटरली तेच उत्तर आहे. त्या दोन्ही हे बघा, मुंडे साहेबांच्या वेळी फार चर्चा नव्हती ती तशी. अनेक वर्ष, मला वाटतं बरेच 2 दशक 3 दशक पक्ष हा एक संध आणि एक हाती होता. एक काही काळ शेवटच्या त्यांच्या जाण्याच्या 3-4 वर्षाच्या काळात ह्या चर्चा होत्या नक्की, कारण काही निर्णयांमध्ये मतभिन्नता होती. काही निर्णय हे महाराष्ट्रात सॉल्व्ह नाही झाले तर दिल्लीपर्यंत जावे लागले. तर ते पक्षांतर्गत विषय होता. त्यामुळे त्या काही चर्चा होत्या. पण ह्या चर्चा कसं असतं, एखाद्या गोष्टीवर समजा आपण असहमत असतो की लगे लोक तिकडून सुद्धा स्वर्ग गाठतात की ह्यांनी या पक्षात गेले, ते गेले. माझ्याही बाबतीत म्हणजे मला तेच त्या दिवशी मी जे व्यथित झाले की नीतिमत्ता माणसाची एवढी डाळमळ नसते की तुम्ही आज भांडण झाले की दुसऱ्या दिवशी गेले. पण मुंडे साहेबांच्या बाबतीत अशी चर्चा झाली. तुम्ही म्हटलात तसा त्याच्यामध्ये तो फरक होता. सत्ता नव्हती, तो विशिष्ट विषय होता. साहेबांनी एकदा राजीनामाही दिला होता. तर म्हणून मी पाहिलंय ते सर्व जवळून. तुम्ही म्हणतात तसं त्या सगळ्या प्रसंगातून मला काही त्यांनी बसून ट्युशन घेतली नाही, पण मी शिकायला मला खूप मिळालेलं आहे हे नक्की. एक परळीतला एक छोटासा प्रश्न आहे की परळीमध्ये जसं तुम्ही म्हटले की तुम्ही तर मैदानात आहेतच, पण आता धनंजय मुंडेंसमोर शरद पवारांचं सुद्धा एक वेगळं आव्हान आहे. त्यांचाही व्हिडिओ तिथं त्यांनी तयार केला आहे. तर तुम्हाला काय वाटतं की आता त्यांच्यासमोर खरं आव्हान कोणाचं आहे, पंकजाताई मुंडेंचं की शरद पवारांचं? मी तुम्हाला एक सांगू का, त्यांच्याकडे काय आव्हान आहेत हे बघण्याला मला वेळ नाही. माझ्यासमोर एवढे आव्हान आहेत सध्या. नंबर 1. नंबर 2, तुम्ही जर निवडणुकीचं गणित बघितलं ना तर भारतीय जनता पार्टीचे प्रमुख 3 नेते बघा, त्यांना पडलेली मतं बघा 2014 आणि 2019 मधली, आणि डिवाइड झालेली मतं बघा, डायव्हर्ट झालेली. मला 15,000 मतं डायव्हर्ट झाली असती, तिसरा उमेदवार तिथे असता तर माझी निवडणूक सहज होती. त्यामुळे मी आव्हान नव्हते असं नाही, मी होते. पडले तरी मी आव्हान होते, आहेच आणि राहतच असते. आमच्या दोघांमध्ये आता एकमेकांना आव्हान देण्यापेक्षा त्यांना त्यांचेच आव्हान राहणार आहेत आणि मला माझे आव्हान राहणार आहेत. असं म्हणतात की राजकारणात अनेक गोष्टी न बोलून साधायच्या असतात, पण तुम्ही जेव्हा ते एक वक्तव्य समोर आलं की मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री आहे, तेव्हापासून तुमचं राजकीय खच्चीकरण होत गेलं किंवा तुमचा राजकीय एक उतरता क्रम लागत गेला. तुमच्याकडनं मतदारसंघ गेला, तुमचा पराभव झाला, तुम्हाला मंत्रिपदात स्थान मिळालं नाही, विधान परिषद मिळालं नाही. तर हे कोणी केलं हे तुमच्या समर्थकांना खूप चांगलं माहिती, किंबहुना महाराष्ट्रालाही माहिती आहे. चर्चा वेगवेगळ्या असतात. तर हे खरंच आहे का की
पक्षांतर्गत जे कधी काळी खूप मागे होते त्यांनीच तुमचे पंख कापलेत का? आणि याला जोडून एक दुसरा असा प्रश्न आहे की 2019 राहणार नाही एवढे प्रश्न. नाही दुसरा असा सिमिलर प्रश्न आहे. 2019ला जेव्हा इलेक्शनचं हे झालं, जेव्हा 72 तासांचं सरकार पडलं, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी एक इंटरव्ह्यू दिला होता. त्या इंटरव्ह्यूत त्यांना असं विचारलं की तुमच्यात कमतरता काय, तर ते असं म्हणाले होते की माझ्यात पॉलिटिकल किलिंग इन्स्टंट कमी आहे. तुम्हाला हे असं वाटतं का की त्यांच्यात पॉलिटिकल किलिंग इन्स्टंट कमी आहे म्हणून? अरे बापरे, तुम्ही ना खूप असा वास्ट प्रश्न विचारलाय मला. आणि माझा 10 वर्षाचा काळ, मला असं वाटत नाही की मी चावडीवर बसले. मला वाटतं माझ्या शिवशक्ती परिक्रमेतच आहे. कारण माझ्या मनात ज्या वेदना मलाही नाही कळल्या त्या तुम्हाला कळल्या आहेत असं मला वाटतंय. आम्ही हे जेव्हा तावडेला इथे सांगितलं तेव्हा तावडे म्हणाले की अरे वा, तुम्हाला त्यांच्या मनातलं तुम्हाला कळत नाही असं तुमचं म्हणजे असं तुम्ही बोलताय की जणू त्या वेदना तुम्ही फील करताय की तुमचं असं झालं तसं झालं हे झालं. पहिले तर मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री हा विषय, मला त्याचा त्रास झाला का हा वेगळा विषय, याच्यावर एक वेगळी चावडी बसवावी लागेल. पण हा मी बोललेले नव्हते, हा विषय टोटली वेगळा, ह्याच्यावर मी 1000 वेळा उत्तर दिलंय. आणि जर असं असेल जसं तुम्ही म्हणताय तर हे काय चांगलं आहे का? म्हणजे हे काय चांगलं नाही. दुसरी गोष्ट, पण तसं झालंय का? दुसरी गोष्ट नाही, मी ते बोललेच नाही, त्यामुळे मी आतापर्यंत काय डिफेंड करत राहिले? मी असं म्हणले नाही, मी असं नाही म्हणले. आता हे म्हणलं माझ्या डोक्यात ट्यूब पेटली. हे म्हणल्यामुळे हे जर होत असेल तर हे काही चांगलं इम्प्रेशन नाहीये. जरी नाही झालं तरी इम्प्रेशन तर गेलंय, परसेप्शन हे क्रिएट झालंय. आता ते मी केलेलं नाहीये, तर हे असं झालंय याच्यामुळे. मग आता मी काही ग्रामपंचायतची सदस्य नव्हते समजा, मी म्हणले नाही. पण म्हणजे आपण समजू हायपोथेटिकली की म्हटले तर काय म्हणजे असं काय आभाळ कोसळलं की त्या माणसाला आयुष्यातून उठवायचं असं नसतं ना राजकारणात. त्यामुळे असं परसेप्शन जर गेलं असेल, हे खरंय का नाही हा विषयावर मी निर्णय देऊ शकत नाही. पण हे जे म्हणतात तसं परसेप्शन असेल, तुमच्या चावडीवर ते म्हणतात ते ऐकू जाईल ना, तर ते जे बोलतात ते परसेप्शन असेल तर ते परसेप्शन चांगलं गेलेलं नाही. आणि दुसरा प्रश्न काय होता तुमचा? किलिंग इन्स्टिंक्ट. पॉलिटिकल त्यांचंच दुसरं स्टेटमेंट बघा, त्याच्यावर तुम्हाला उत्तर मिळून जाईल. तुम्ही अगदी थोड्या वेळापूर्वी जी चर्चा झाली त्याच्यामध्ये एक उल्लेख केला होता, ते म्हणजे की शिवशक्ती परिक्रमा यात्रेतनं लोकांना भेटून किती लोक मला भेटतात ह्या गोष्टीसुद्धा समोर आल्या. दुसरं, याच्याही आधी निवडणुकांसाठी खास सगळ्यात जास्त सभा या पंकजा मुंडेंच्या लावल्या गेल्या होत्या. आता सध्या जी काही परिस्थिती आहे बीडमधली, त्याच्यानुसार म्हणजे एकाच वेळेस जर का 3 नेते तर उभं नाही राहू शकत, जेव्हा एकत्र लढायची वेळ येईल, 3ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार आहेत, तर पंकजा मुंडेंसाठी कुठला मतदारसंघ त्यांना निवडणूक लढवण्यासाठी योग्य वाटतो आणि कुठल्या निवडणुकीसाठी, विधानसभेसाठी की लोकसभेसाठी? आणि आणखीन यालाच जोडून प्रश्न आहे की समजा जर निवडणुकीचं तिकीट पक्षाने दिलं नाही तर फक्त पक्षाचा नेता म्हणून राहायला पंकजा मुंडेंना आवडेल का? खरं तर ह्या सगळ्या सिच्युएशन खूप हायपोथेटिकल आहेत. पहिले तर मला तिकीट का देणार नाही पक्ष, नंबर 1. कारण काय, माझ्यासारख्या माणसाला तिकीट न देणं हे कोणत्याही पक्षासाठी हा काही चांगला निर्णय नाहीये. वाय? ह्याचं प्रश्नाचं उत्तर त्यांना लोकांना द्यावं लागेल समजा असा निर्णय घेतला तर. दुसरं, मी मतदारसंघ शोधत नाहीये दुसरा कुठला. लोक म्हणतायत तुम्ही इथे लढा तिथे लढा. मी पडल्यावरही अनेक लोक म्हणले, आमदार म्हणले की आम्ही रिझाईन करतो लढा. ह्याचा अर्थ काय? पंकजाताईंमुळे आम्ही निवडून आलो होतो बाबा, त्या पडल्या, आम्ही इथे लढा. कळलं? तर आता या गोष्टीत मी काही कुठला मतदारसंघ शोधत नाहीये आत्ता. कारण पक्षाने जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी आम्हाला घेऊन बसले नाहीयेत की तुमचं पुढे काय करायचं. ते जेव्हा बसतील तेव्हाचे गणित तेव्हाच सांगता येतील. आता ते प्रीमॅच्युअरपणे आणि इमॅच्युअरपणे आता या विषयावर बोलणं. लोकसभेची निवडणूक लढवायला आवडेल की विधानसभेची? पुन्हा एकदा, असं काही निवडणूक ही आवडते ती आवडते असं काही नसतं नाही. त्यावेळी राजकीय काय परिस्थिती असते त्याच्यावर ते ठरत असतं. पण मी हे क्लिअर केलंय की मी प्रीतमला विस्थापित करून प्रस्थापित होणार नाही, हे मी क्लिअर केलंय. पण निवडणूक काही त्याबद्दल मी अजून विचार नाही केला. इंटरेस्टिंग गोष्ट मी काय ऑब्झर्व करतोय ना की हाच प्रश्न भाजपच्या कुठल्याही नेत्याला जर आम्ही आता विचारला तर ते सांगतात की जे पक्ष ठरवेल ते मी करेन. तुमची मात्र तशी उत्तरं नसतात, त्याच्यामुळे कुठेतरी गडबड होते असं नाही? उत्तर सर्वच देतात ना, म्हणून मी थोडे वेगळे देते. पक्ष ठरवेल तेच मी केलं ना, केलं की नाही आतापर्यंत? पक्षांनी ठरवलं, पंकजांनी यात्रा काढली, तेव्हा पक्षांनी ठरवलं ते तिकीट त्यांना निवडून आणलं. आता उदाहरणार्थ रेणापूरचं तिकीट रमेश अप्पा कराडला द्यावा अशी माझी इच्छा होती. मी शेवटपर्यंत रडले भांडले, कारण मी त्यांना राखी बांधायचे, ते माझे भाऊ होते.
मला असं वाटलं की तिथे ते निवडून येण्याची 100% शक्यता होती. मी उद्धवजींना पण प्रयत्न केला की शिवसेनेतून ते तिकीट बसतं का, खूप प्रयत्न केले. असे 50 तिकीटं समजा मला वाटत होतं की हे योग्य नाही, हे योग्य. शेवटी पक्षाचा निर्णय अंतिम मानून मी काम केलं. नंतर त्यांना विधान परिषद दिली, म्हणजे त्यांना आधी तिकीट तिथे देऊ शकलं नाही, मग विधान परिषद दिली. असे अनेक निर्णय. परत पक्षाने विधान परिषदला फॉर्म भरायला सांगितला, भरून ठेवा, मग सबमिट नका करू. मी ऐकलं. पक्ष जे म्हणतो ते मी करतेच ना. ते सारखं सारखं बोलून दाखवण्याने काय सिद्ध होतं? पक्ष म्हणजे काय असतं? एक व्यक्ती असतो जो एस्टॅब्लिश्ड असतो, ज्याच्याकडे वोट बँक असते, ज्याच्याकडे अनुभव असतो, ज्याच्याकडे काहीतरी एक शक्ती असते वेगळी जी तो रन करू शकतो. तो म्हणजे पक्ष. पक्ष माणसंच आहे ना. पक्ष काय बेंच आहे, डेस्क आहे? नाही, माणसंच आहेत. तर मी पक्षाने म्हटलं तेच केलंय आतापर्यंत, आता करत राहीन. पण प्रीतमच्या बाबतीत जो मी निर्णय घेतलाय त्याच्यामध्ये पक्ष जे म्हणेल ते मला नाही पटू शकतं, असं असू शकतं. कारण एका 10 वर्ष खासदार असलेल्या मुलीला घरी बसवून मी माझं राजकारण करणं, त्या सगळ्या 50 मतदारसंघावर जे माझ्यावर प्रेम करतात, जिथे माझ्या सभेनी फरक पडतो, त्यांना वाटेल की ही स्वार्थी बहीण आहे, हिनी आपल्या बहिणीला घरी बसून स्वतःचं राजकारण साधलं. आत्ताच्या काळात स्वतःला कसं पद मिळेल हे बघणाऱ्या राजकारण्यांची तुम्हाला सवय झाल्यामुळे अशा स्टेटमेंटला तुम्ही वेगळ्या अर्थाने घेतलं की या पक्षाच्या बद्दल पंकजा अवज्ञा करतायत. पण नाही, पंकजा मुंडे एका पदाचा कदाचित हायपोथेटिकली त्याग करून एक भूमिका घेतात, हा त्याचा अर्थ आहे. एक नेता म्हणूनचा प्रश्न आहे. राजकारणात इतकी वर्ष आहात तुम्ही, तुमच्या वडिलांचं सुद्धा राजकारण पाहिलंय. सध्या राज्यामध्ये भाजप व्यतिरिक्त कुठल्या पक्षाची परिस्थिती चांगली आहे आणि पंकजा मुंडेंना वाटतंय की हा पक्ष चांगल्या मार्गावर आहे? हा प्रश्न खरंच इंटेलिजंट प्रश्न आहे. मुळामध्ये मी मध्य प्रदेशची सहप्रभारी आहे आणि मी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्राच्या राजकारणात मला प्रचार करण्याखेरीज आत्ता कसलाच रोल नव्हता. त्यामुळे ह्यांचे जे सर्वे आहेत ते महाराष्ट्राच्या सर्व जे आहेत त्यांच्याकडे असतील तर तेच सांगू शकतील, मी नाही सांगू शकत. असेच उत्तर आम्हाला आधीच्या प्रश्नाबाबतीत उपस्थित होतं, पण त्यावेळेस मात्र तुम्ही असं उत्तर दिलं नाही. कारण मी ऑनेस्ट उत्तर देते तुम्हाला जे द्यायचे. ताई, थोडा वेगळा प्रश्न. मुंडे साहेब जेव्हा हयात होते तेव्हा तुमच्यासाठी राजकारण कसं होतं आणि आत्ता तुमच्यासाठी राजकारण कसं आहे? मुंडे साहेब असताना जसं राजकारण होतं, माझ्यासाठी राजकारण हे जे फील्ड आहे ना हे नेहमीच वादळी होतं. कारण मी राजकारणात कशी आले तर माझ्या बाबांनी मला सांगितलं तुला ही निवडणूक लढायची आहे. ह्याचे कारण आता तुम्हाला सगळ्यांना कळलेच असतील, मला वेगळे सांगायची गरज नाही. तर मी तयार नव्हते पहिले राजकारणात. मग मी राजकारणात बाबांची आज्ञा म्हणून आले. पहिल्या दिवसापासून वादळ आणि जणू काही मी काहीतरी ॲम्बिशन होते, मला राजकारणात जायचं होतं, असं एक ते तेव्हाचं वातावरण होतं. परत बाबा एकटे पडलेले होते, त्यांचा एक संघर्ष चालू होता. बीड जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचा प्रभाव वाढत चालला होता, आमदार नव्हते. तर माझ्यासाठी राजकारण मुंडे साहेब असतानाही वादळी होतं आणि मुंडे साहेब नसताना ही वादळीच आहे. फक्त मुंडे साहेब असताना मला एक ठिकाण होतं जिथे मी व्यक्त होत होते, आता ते नाही राहिलं, एवढा फरक आहे. यू आर ऑन युअर ओन. आय एम टोटली ऑन माय ओन. ताई, जेव्हा म्हणजे तुम्ही एका राजकीय घराण्यातनं येता आणि बऱ्याचदा अशा राजकीय घराण्यांमधून येणाऱ्या नेत्यांना जेव्हा निवडणुकांमध्ये संधी दिली जाते तेव्हा ते त्याच्याकडे संधी म्हणून पाहतात की तो त्यांचा हक्क समजला जातो. कारण की तुम्हाला जेव्हा जेव्हा संधी डावलल्यात असं एक परसेप्शन क्रिएट होतं. त्यावेळेला असंच त्याच्यामध्ये म्हटलं जातं की गोपीनाथ मुंडेंच्या कन्येला कसं काय डावलू शकता, ज्यांनी महाराष्ट्रात भाजप रुजवला किंवा वाढवला, त्यांच्या कन्येला कसं काय डावललं जाऊ शकतं. तर हे लोकांचं, कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं परसेप्शन बनत चाललेलं आहे का की नेत्याची मुलगी आहे, मुलगा आहे किंवा वडील, आजोबा, काका जे काही असेल तर हे त्यांचा हक्कच झालेला आहे, ती संधी म्हणून मानता का तुम्ही? हा खूप सुंदर प्रश्न हिने विचारला. कारण जेव्हाही मी ऐकायचे ना थोडंसं मला इरिटेट व्हायचं की सारखं मुंडे साहेबांची मुलगी आहे, त्यांनी एवढं पक्षासाठी केलं म्हणून हिला द्या. म्हणजे म्हणणाऱ्याला हे स्वीकारायचं नाहीये की मी काहीतरी आहे. हे पहिला त्याच्यातला गमक आहे. कारण एक माणूस स्वतः ताकदवर आहे, कारण तो जिवंत आहे, त्याला कसं म्हणायचं तो ताकदवर आहे. मी मुंडे साहेबांची केवळ मुलगी असते तर मला जे मिळालं तेही मिळालं नसतं. हे ऑन रेकॉर्ड मी सांगते. मी कोणीतरी आहे जे मुंडे साहेबांनी बीज रोपण केलंय ते सांभाळण्याची 10% मुंडे साहेबांपेक्षा शक्ती माझ्याकडे, 10 पेक्षा नाही, मुंडे साहेबांनी एवढ्या जेवढी त्यांच्याकडे होती त्याच्या एवढी 10% जरी माझ्याकडे आहे तर लोक स्वीकारतात मला. बरोबर आहे. लोक स्वीकारणं म्हणजे मतांचं गणित करून पाडणं निवडून
लढणं जिंकणं नाही आहे. लोक स्वीकारणं म्हणजे लोकांनी आपल्या मताशी सहमत असणं, आपल्याबरोबर पर्पज नसतानाही धावणं. तर मला मुंडे साहेबांची मुलगी आहे म्हणून काही मिळावं हा मी हक्क समजत असेल तर ते साफ चुकीचं आहे. आणि असं कोणत्याही राजकीय नेत्याच्या मुलांनी करू नये जे 99% करतात. माझा तो हक्क नाही, तो माझा हक्क नाही. म्हणजे माझ्या बाबांचं आहे म्हणून मला द्या, ते चुकीचं आहे. आणि बोलणारे असं का बोलतात, कारण मी ताकदवर आहे हे त्यांना म्हणायची अडचण असेल म्हणून ते असं बोलतात. मी जेवढी ताकदवर आहे तेवढं मला मिळावं. आणि आज साहेब नसताना 10 वर्ष झाले अनेक नेते आहेत जे नाही आहेत, हयात आहेत सुद्धा, त्यांचे मुलं आणि माझी जी परिस्थिती आहे ती प्रत्येकाची वेगळी आहे. ती त्यांच्या त्यांच्या कॅपॅसिटी, त्यांच्या त्यांच्या संघर्षावर तयार झालेली आहे. कोणी माझ्यापेक्षा फार पुढे आहे, कोणी माझ्यापेक्षा थोडं मागे, कोणी माझ्या बरोबरीचं आहे. तर शेवटी मुंडे एखाद्या नेत्याचा मुलं आहे म्हणून त्याला द्यावंच हा त्याचा हक्क असू शकत नाही. हे भारतीय जनता पार्टीचे विचारसरणी नाही. हा काही वैयक्तिक पक्ष एका परिवाराचा नाही, पण हा पक्ष एक परिवार नक्की आहे असं आमच्या संस्कारात भिनलंय वर्षानुवर्ष. पण तुम्हाला ज्या संधी मिळाल्या, ज्या मिळाल्या त्याचं तुम्ही सोनं केलं असं तुम्हाला वाटतं का? कारण तुमचा पक्ष जेव्हा निवडणुकांमध्ये उमेदवार देतो त्यावेळेला हे ठामपणे सांगतात की आम्ही फक्त विनेबिलिटी बघतो. तर तुम्ही जे संधीचं सोनं केलेलं आहे त्याचा तुम्हाला तिकडे फायदा होणार आहे का? मग आता पक्ष म्हणजे ना एखादा व्यक्ती येऊन बाईट देत असेल तो म्हणजे सगळ्या पक्षाचा विचार नसतो. कधी कधी आमच्याही पक्षात काही लोक असे स्टेटमेंट करतात ते मला वाटतं की मोदीजींचे विचार इतके व्यापक आहेत आणि आपण त्यांना एकाच दिशेने देतोय. तर मला असं वाटतं कोणी असे स्टेटमेंट केले ते म्हणजे अख्ख्या पक्षाचं मत असतं. विनेबिलिटी म्हणजे कधी कधी विनेबिलिटी चुकीची असू शकते, तर मग प्रिन्सिपल्सचं काय करायचं, लोणचं घालायचं, मॉरल्सचं काय करायचं. विनेबिलिटी कधी कधी दहशतीमुळे असते, कधी कधी आर्थिक शक्तीमुळे असते, कधी कधी जातीय समीकरणामुळे असते. विनेबिलिटी मेरिटवर का नसावी? वेन वी विल गो टुवर्ड्स दॅट पॉलिटिक्स की आपण विनेबिलिटी आणि मेरिटला एकत्र करू शकू. विनेबिलिटी इज नॉट ऑलवेज राईट. आणि विनेबिलिटीमध्ये डायव्हर्जन असतं वोटचं, वोट बँक पॉलिटिक्स असतं, छोटे छोटे पक्ष उभे करतात, हे सगळे करतात, सगळ्यांना करावं लागतं, आम्हालाही करावं लागतं. पण बेस्ट माणूस जो जिंकतो तो बेस्ट असतो असं नसतं. नाही तर मग बरेच लोक हारले नसतात. ती म्हणते तेच बरोबर आहे. नाही, ती म्हणते त्या पद्धतीने सध्या विनेबिलिटीच्या क्रायटेरियावरनच तर 3 पक्ष एकत्र आणलेत ना, किंवा जी काही फाटाफूट झाली आपण बघतोय ते सगळं त्याच्यासाठीच झालंय ना सगळं, की सो दॅट लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. आणि हे जर कोणी असं म्हणलं असेल, ती जे म्हणली ना की तुमचं लोक असं म्हणतात की आम्ही विनेबिलिटीचं देतो, ते एका व्यक्तीचं ते स्टेटमेंट असतं, फक्त विनेबिलिटी नसते, बऱ्याच गोष्टी पण असतात ना. मग पक्ष कशाला आहेत? सगळे पक्ष जर विनेबिलिटीच्या कार्यकर्ते ओपनच वॉर होऊ द्या ना. मग काय पाहिजे? आयडिओलॉजी ह्या पक्षाची अशी आहे तर कशाला हे सगळं पाहिजे? It is not about winning election. Politics is not about that. We are talking about only winning election. Of course, winning is important. म्हणजे आता नाही तर मी विन झाले असते तर कशाला एवढं रामायण झालं असतं. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न आहे की विनेबिलिटीसाठी तुम्ही कुठे जाता, कुठपर्यंत जाता. आणि असं तुम्ही बोलायला लागला की हे प्रॅक्टिसमध्ये येतं. मग तुम्ही एका व्यक्तीला काढा म्हणून ज्याच्यासाठी नारे केले असतात तुम्ही त्याला मंत्रिमंडळात घेऊन बसत असता. मग लोक तुमच्याकडे कसे बघणार? Sometimes we have to think about concrete moral structure of politics, and that was expected when Modi ji took oath, and it's still expected but from him because he gave that kind of perception that he will change the face of politics. ताई, आत्ताच्या घडीला जी संघर्षाची वेळ तुमची चालू आहे, या घडीला एक मुलगी म्हणून वडील या नात्याने मुंडे साहेबांची पाठीवरची ती कौतुकाची थाप की बेटा तू बरोबर चालली आहेस, ही किती मिस करताय? म्हणजे मला इमोशनल व्हायचं नाही आहे पण खूप मिस करते. कारण मला आठवतं मी जेव्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष होते तेव्हा मी असं यलगार म्हणून एक यात्रा केली होती आणि मी बारामतीत समारोप ठेवला होता. आणि त्यांनी तेव्हा एवढा मीडिया नव्हता, 2-4 चॅनल होते आणि त्यांनी पाहिलं बारामतीत सभा यायची आणि ते मला इतके रागवले. ते म्हणले शारदा प्रांगणात सभा, बारामतीत सभा. अगं शारदा प्रांगण मुंडे महाजनांना भरणं, बारामती त्यावेळी बारामतीत जाणं आणि सभा घेणं 2012 एवढं काही सोपं नव्हतं. ते पण मुलीनी, एका छोट्या युवा मोर्चाच्या अध्यक्षांनी. म्हटलं आता डिक्लेअर केलंय बाबा एक, तर आता मी काय चेंज करणार नाही. मग ते म्हणे असं कसं, उद्या सकाळी संध्याकाळी सफाई, पोरगी मला काय विचारत नाही. आमचे दोघांचे असे छोटे क्यूट भांडणं व्हायचे. आता जे होईल, पंकजा मुंडेंनी 1000 जरी लोक बारामतीत जमा केले तरी पण ते क्रेडिटच आहे ना. आणि मग मी सभा घेतली, 50,000 लोक सभेला होते. त्यावेळी मी युवा मोर्चा अध्यक्ष होते, मुंडे साहेब होते आणि ते टीव्ही समोर बसून माझी सभा बघत होते.
आणि मला त्यांनी फोन केला, म्हणले पंकजा बारामती नंतर गोपीनाथ मुंडे नंतर जर कोणी सभा घेतली असेल तर ती पंकजा मुंडेने घेतलेला, आय एम प्राऊड ऑफ यू बेटा. तर आय रिअली मिस दॅट. कारण ही शक्ती परिक्रमा कोणाला परिक्रमा कोणाला अस्वस्थ करण्यासाठी नव्हती, पण ह्या परिक्रमेचं जे रूप होतं त्याच्यात कौतुकच अपेक्षित असतं ना, त्याच्यात की वाव किती लोक तुझ्यावर विश्वास ठेवतात. तो मी सार्थ करेन का नाही हा भविष्याचा विषय आहे, पण विश्वास तर ठेवतायत का, तुला बघायला येत आहेत, हे पण शेवटी पॉलिटिक्सचे सेलिब्रिटी झालेत. तर बाबांनी माझं कौतुक केलं असतं अनेक गोष्टींमध्ये आणि मला आय रिअली मिस दॅट. रिअली माझं कौतुक करणार कोणीच नाही बेसिकली. ते जर आता हयात असते पक्षाचे तर वरिष्ठ कौतुक करत नाही. आत्ता ते जर असते तर हे जे तुमचं संघर्षाची वेळ सुरू आहे ती थोडी सुखर झाली असती असं वाटतं का, ती सोपी झाली असती? मला माहीत नाही, कारण मी म्हटलं ना माझा जन्मच राजकारणात वादळी वातावरणात झाल्यामुळे आम्ही संघर्ष खूप केला बाबा असताना पण तो संघर्ष तेव्हा गोड वाटत होता, कारण ते मला सांगत होते वा बेटा. कारण ते जेव्हा लोकसभा जिंकले ना, तो व्हिडिओ पण फार व्हायरल झालाय, तो कोणीतरी केला असेल मलाही माहित नाही. ते मला म्हणले थँक्यू बेटा, कारण ते म्हणले मी राज्यभर फिरत होतो, तू माझी लोकसभा सांभाळलीस. आणि तेव्हा बाबांना पाडण्यासाठी अख्ख्या राज्यातले नेते येऊन तिथे ठाण मांडून बसले होते. तेव्हा म्हणले बेटा थँक्यू. पण त्यांनी मला एक शिकवलंय, पराभवातही विजय शोधायचा त्यांनी मला शिकवलंय. त्यांनी मला शिकवलंय अंधारात सुद्धा उजेड शोधायचा. त्यांच्या सकारात्मकता जी होती ना प्रचंड, ती माझ्यामध्ये थँकफुली आली. आय मिस हिम. त्यांनी माझं कौतुक केलं असतं नक्की, पण संघर्ष कसा राहिला असता याच्यावर मी आता नाही भाष्य करू शकत. साहेब असते तरी संघर्ष नसता असं मी म्हणू शकणार नाही, पण तो सर्वच माझ्या वाट्याला नसता आला. ताई, एक प्रश्न असा आहे की भाजप नेते असे म्हणतात की आमचे नेते पंतप्रधान मोदी आहेत, पण आता तुम्ही चावडीवर बोलताना उल्लेख केला की माझे नेते अमित शहा आहेत, आणि तुम्ही वारंवार असं बोलत असता की माझे नेते अमित शहा आहेत. हे असं का? आणि यालाच लागून दुसरा प्रश्न असा की हेच अमित शहा सहकार खात्याचे प्रमुख आहेत आणि त्याच सहकार खात्याअंतर्गत तुमचा कारखाना येतो आणि तो सध्या आर्थिक अडचणीत आहे. तर याबद्दल अमित शहांसोबत तुमचं काही बोलणं झालं का? कारण काही भाजप नेत्यांना निधी मिळाला आणि तुमच्या कारखान्याला निधी मिळाला असं तुम्ही परवाच बोललेलं. तर याबद्दल अमित शहांसोबत काही बोलणं झालं का? आणि ते तुमचे नेते आहेत म्हणून मी तुम्हाला विचारते. हे पहा, मी असं म्हणले आणि हे म्हणत राहणार आहे मी, म्हणजे कारण मी अमित शहांच्याच अंडर काम केलं. पहिले मी युवा मोर्चा अध्यक्ष होते तेव्हा राजनाथ सिंगजी राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि देवेंद्रजी प्रदेशाचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर आम्ही कोर टीममध्ये अमित शहांनीच आम्हाला लीड केलं. मुंडे साहेब गेल्यानंतर महाराष्ट्राचे इलेक्शन अमित शहांनी फार बारीक ऑब्झर्व झाली. तर आमचा एक बॉन्ड मला असं वाटतं की तयार झाला, कारण त्यांचे तर अनेक असतील ना राज्यभर ते देशाचे नेते. तर त्यामुळे मी अमित शहा मोदीच नेते आहेत असं नाही, पण मोदी ग्लोबल लीडर आहेत, ते प्रधानमंत्री आहेत आणि प्रधानमंत्री हे कॅटेगरी ही संघटनेच्या पदे पडत नाही, त्यामुळे ते सगळ्यांचेच नेते आहेत देशाचे. अमित शहा नेते याच्यासाठी, कारण अमित शहा या कारभार पक्षाचा सगळा ते चालवतात आणि म्हणून ते नेते त्यांच्या निर्णयांशिवाय, त्यांच्या अभ्यासाशिवाय, त्यांच्या अप्रुव्हलशिवाय निर्णय घेणं होत नाही, कारण ते त्यांचा अभ्यास आहे. त्यांनी ते करून दाखवलंय, त्यांनी ते आकडे मिळवलेत, ते यशस्वी, सगळ्यात यशस्वी राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यामुळे ते नेतेच आहेत माझे. मी त्यांच्या अंडर कामच केलंय, अजूनही करते. आणि मी राष्ट्रीय राजकारणात सचिव व्हावं याचं एकमेव कारण अमित शहा आहेत. आणि दुसरा प्रश्न तो आहे सहकार खात्याचे ते मंत्री. तर आता कसं झालं की ते मला नाही मिळाल्यावरच कळलं मला की मला नाही मिळालं लोन, आणि याच्याबद्दल मी त्यांच्याशी चर्चा करू शकली नाही कारण माझी त्यांची भेट झाली नाही. मी नक्की करेन. नाही, कारण कसं आहे त्या प्रश्नांना जोडून खरं तर हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. कारण एप्रिल 2023 मध्ये महाराष्ट्राच्या कॅबिनेट समोर ज्यावेळेस अजित पवार यायचे होते या बाजूला, तेव्हा एक प्रपोजल आलं होतं आणि त्याच्यामध्ये तुमचा कारखाना, विजयसिंग मोहिते पाटील, नंतर अजून असे 2-3 कारखाने त्याच्यामध्ये की जे भारतीय जनता पार्टीमध्ये जस्ट नेते आलेले आहेत अशा लोकांचे पण कारखाना आणि तुमचाही कारखाना, ह्यांना मदत करावी अशा पद्धतीचं ते प्रपोजल होतं, ज्याला शिवसेनेच्या मंत्र्यांकडनं विरोध झाला की नाही तुम्ही फक्त भाजपच्या सेना करताय, आणि अशा बातम्या पण त्यावेळेस आल्या होत्या आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव होतं की या कारखान्याला मदत व्हावी. हे काय झालं अचानक की बाकीच्या सगळ्या कारखान्यांना मदत मिळाली आणि तुमच्याच कारखान्याला मदत नाही मिळाली. मग कारखान्यावरती रेड झाली, आता जप्ती झालेली आहे जीएसटीचं हे न झाल्यामुळे वगैरे. हे एक्सक्लुजन कसं झालं, म्हणजे आय हॅव नो आयडिया व्हॉट इज द रिझन? म्हणजे त्यांनी करून घेतलं, तुम्ही नाही करून घेतलं. बरं, तुमच्या कारखान्याचं नाव नव्हतं का? तर होतं त्याच्यामध्ये पहिल्या प्रपोजल. मी बैठकांमध्ये होते. एक्झॅक्टली. हाऊ डिड दिस हॅपन? आय डोंट नो. जेव्हा नाही मिळालं तेव्हाच कळलं मला नाही मिळालं. तर ते आता विचारेन मी की
का नाही? कारण बऱ्याच कारखान्यांनी त्यांचे ड्यूज या लोनमधनंच भरलेत ना, मग माझेही भरले गेले असते. नाही, आता अमित शहा स्वतः आले होते त्यावेळेस ते म्हणाले होते की यानंतरही जेव्हा म्हणजे असे हे तुम्ही अर्ज करा आणि अजूनही त्या गोष्टी होऊ शकतात. म्हणजे आता बावनकुळेंनी सुद्धा त्याच्याबद्दलच स्टेटमेंट मी परत अर्ज करून तर का नाही झालं याचं उत्तर मी कसं देणार ना? मी अर्ज केला होता का त्याचं उत्तर हो आहे. आणि का अर्ज फेटाळला त्याचं उत्तर आहे तुमच्याकडे? फेटाळला पण नाही ना. रिजेक्शन आता तसं म्हणलात तर मग रिजेक्शन होऊन जाईल. आता मी कुठलाही अर्थ न करता नाही, रिजेक्शन नाही त्याच्यावर काहीच माझं संभाळ त्यांच्या बरोबर नाही. तो ओके. मग आता पत्रकार म्हणून आम्हाला तसे अर्थ काढणं स्वाभाविक आहे, त्याच्यामुळे मला हा प्रश्न विचारणं पण स्वाभाविक आहे. जेव्हा पक्षातल्या इतर नेत्यांच्या साखर कारखान्यांचे लोन पास होतात, त्यांना ते लोन त्यांच्यावरती जे काही कर्ज आहे ते फेडण्यासाठी त्याचा वापर केला जातो, फक्त तुमच्याच कारखान्याचं होत नाही. ह्याचा अर्थ जर आम्ही असा काढला की तुम्हाला कॉर्नर केलं जात आहे, तर ते चुकीचं ठरेल का? मग तुमचं चूक नाही ना. त्याचा अर्थ काय हे मला माहित नाही, ते कोणी केलं का केलं हे मला माहित नाही. पण असं अगेन आय एम सेइंग, त्यांच्या प्रश्नावर मी तेच उत्तर दिलं की हे परसेप्शन चाललंय. हे काय पंकजा मुंडेमुळे नाही चाललंय, पंकजा मुंडेवर घडणाऱ्या घटनांमुळे चाललंय. तर त्याच्यात मी काय आय कांट से एनिथिंग अबाउट इट. अगं तुम्हाला व्यक्तिगतरित्या हा निर्णय आवडलाय का की हे 3 पक्ष एकत्र आले, त्यांनी एक सरकार बनवलंय? कारण तुम्ही जे म्हणताय की मला पक्ष सांगेल ते मी करेन, उद्या तुम्हाला आता तुम्हाला ह्यांचंच प्रगती पुस्तक घेऊन भविष्यात निवडणुकांमध्ये जायचंय, प्रचार करायचा आहे. तुम्हाला व्यक्तिगतरित्या हा निर्णय आवडलाय? कारण तुम्ही आता यात्रा केली, त्या यात्रेमध्ये पण तुम्हाला आले असतील ना लोकांचे लोकांचं बोलणं समजलं असेल. जिथे द्यायचे तिथे देईन मी. पण राजकारण बेरजेचं असतं. आताच्या परिस्थितीत गुन्हाकाराचं चालू आहे. माणूस स्वतःला ताकद करण्यासाठी, स्वतःला शक्तिशाली करण्यासाठी, स्वतःला परत प्रस्थापित करण्यासाठी सगळे साम दाम दंडभेद स्वीकारत असतो राजकारणामध्ये. आणि त्याच्यामुळे हे जे झालंय ते सर्वस्वी चुकीचं आहे का बरोबर आहे का हे जज मी करू शकत नाही. मला वैयक्तिक काय वाटतं त्याचा राजकारणामध्ये काही आवश्यकता नाही. ते काय वाटतं वैयक्तिक बऱ्याच गोष्टी आपल्याला पटत नसतात. फक्त बेसिक मॉरल स्ट्रक्चरपेक्षा जास्त डिव्हिएट होऊ नये याची काळजी सगळ्यांनी घ्यावी. आत्ताची परिस्थिती काय तर कदाचित स्वतःचाच पक्ष मोठा असावा आणि समोर विरोधी पक्ष शिल्लक नसावा, हे राजकारणाचा तो भाग आहे. ताई, आता अनेक अशा चर्चा आहेत की एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार वगैरे, मग त्यांच्या जागी अजित पवार येतील किंवा त्यांच्या जागी नितीन गडकरी येतील किंवा राधाकृष्ण विखे पाटील, अशी अनेक नावं घेतली जातात की एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद गेलं तर पुढे काय. तुम्हाला असा केंद्रातून फोन आला की तुम्ही आता मुख्यमंत्री व्हा, त्यावेळेला तुमचं उत्तर काय असेल? तुमचं काय असेल? मला हार्ट अटॅक येईल. नाही म्हणजे तुम्ही हो म्हणाल, नाही म्हणाल किंवा ठीक आहे मी विचार करेन, असं काहीतरी उत्तर असेल किंवा तुमचे काहीतरी 4-5 प्रश्न असतील, ठीक आहे मी तयार आहे वगैरे. हा प्रश्न क्यूट आहे. आय डोंट नो वेदर इट इज इंटेलिजंट ऑर नॉट, इट इज क्यूट. प्रश्न आहे की अशा घटना चर्चा काही असतात रे. चर्चा तर मी याला भेटले, मी त्याला भेटले, ह्या चर्चा असतात. चर्चांना काय अर्थ आहे हे? आणि ह्याच्यातल्या हायपोथेटिकल प्रश्नांना उत्तर काय द्यायचं? तुम्हाला मी फोन केला की आता तुम्ही एडिटर काय मुंबई आज तकचे, तर तुम्ही काय नाही म्हणणार? जर मी मुंबई तकचा एडिटर व्हायला तयार असेल तर तुम्ही मुख्यमंत्री व्हायला तयार आहात राहुल? मी तुमच्या संघर्षाबद्दल सांगितलं आणि मगाचपासून तुम्ही म्हणाला की मी भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. तुम्ही दिल्लीमध्ये एका कार्यक्रमामध्ये असं म्हटलं होतं की मी भाजपची आहे पण भाजप माझी थोडीच आहे. याचा अर्थ काय? म्हणजे तुम्हाला असं वाटतं की भाजप पक्ष माझा आहे पण भाजप, जे मी बोलले तेच आहे. मी भारतीय जनता पार्टीची आहे, भारतीय जनता पार्टी माझी नाही. याचा अर्थ हाच आहे का भाजप हा माझा, हा एका पक्ष परिवाराचा, एका व्यक्तीचा असा नाही. भारतीय जनता पार्टी आणि त्याच्यानंतर लगेच वाक्य आहे माझं. तुम्ही जर ते माझं वाक्य ऐकलं की मी माझ्या कुठल्याही वाक्यांपासून कधीच फिरत नाही. की मी आज या अनेक लोक आहेत ज्यांनी प्रचंड शिव्या देतात आणि पुन्हा ते एका सोबत असतात, पण मी तशी वेळच येऊ देत नाही की व्यक्ती सापेक्ष भूमिका नसतात माझ्या. तसं माझी जी भूमिका आहे तीच आहे. मी भाजपची आहे, भाजप माझा नाही आहे. इट इज रियालिटी. तुम्ही मुंबई आज तकचे आहात, मुंबई आज तक तुमचं नाही. तसंच आहे ते. मी बरोबर म्हटले ते.
आणि लगेच एका वाक्यात मी म्हटलं की भाजप खूप मोठा पक्ष आहे, मी त्याचा एक भाग आहे. ते माझे भाऊ जानकर ते म्हणे तुझा पक्ष असा आहे, तुझा पक्ष आहे तसा आहे. म्हटलं तुम्ही मला नेहमी बोलवता, मला जापता तुम्ही, मी काय करते, मी भाजपचे, भाजप माझं नाही आहे ना. ते त्यांच्यावर चाललं होतं की रासपा त्यांचा पक्ष आहे, ते एकटे रासपा चालवू शकतात. असे अनेक पक्ष जे एका परिवाराशी निगडीत आहेत किंवा एका विभागाशी निगडीत आहेत. तसं त्याचं उत्तर बरोबर आहे, मी भाजपचे, भाजप माझं नाही. तुम्ही राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवणार, पुढे काय करायचं आहे? मी राजकारणातच आहे ना, नाही लक्ष ठेवलं तर व्हॉट इज द पॉइंट. म्हणजे तुम्ही नक्की कुठच्या गोष्टीवर लक्ष ठेवणार की तुमचा पुढचा प्रवास पक्ष तुम्हाला कशा पद्धतीने करू देतो याच्यावरती लक्ष ठेवणार, राजकीय परिस्थिती कशी अनफोल्ड होते याच्यामुळे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या म्हणजे तुमच्या समर्थकांसहित तुमच्या राजकीय भविष्यासाठी काय करावं लागेल, या सगळ्या गोष्टींवर तुमचं हे ठरणार आहे पुढचं भवितव्य, त्याच्यावर तर काही निर्णय घेण्याबद्दल तुम्ही लक्ष ठेवणार? नाही, मी राजकारणात आहे तर मी राजकारणावर लक्ष ठेवलंच पाहिजे ना. मी काय ट्रेंड आहे, काय चाललंय, लोकांच्या मनामध्ये काय, तर ते असतंच लक्ष. तर माझं लक्ष ठेवू नये. तुम्ही जे 2 ऑप्शन दिलेत त्याच्याही पलीकडे लक्ष ठेवू नये मी. पण एव्हरीबडी हॅज टू वॉच एव्हरीथिंग. मला जेव्हा मी 2 महिन्याची सुट्टी डिक्लेअर केली, बरेच लोक आहेत ज्यांना मी 4 महिने भेटत नाही, पण ते सगळे आतुर झाले 2 महिन्याची सुट्टी. तर प्रत्येक जण म्हणायचं ताई अमुक, ताई तमुक. आत्ताही मला रोज खूप सल्लागार आहेत, मला एवढे फॉलोअर काय सोपं आहे का, ते सगळे सल्ले देत असतात. मग मी फक्त एकच वाक्य लिहायचे, वेट अँड वॉच, वेट अँड वॉच. सो यू मस्ट ऑलवेज वेट अँड वॉच. सो आय एम ऑल्सो वेटिंग अँड वॉचिंग व्हॉट इज हॅपनिंग, काय होतंय. ते सगळं जे होतंय ते आपल्याला, आपण त्याच्यात कुठे बसतो. कारण शेवटी तुम्ही स्वतःला मारून तर काही करून उपयोग नसतं ना. म्हणजे शेवटी ऑक्सिजन मास्क, मी कालही उदाहरण दिले की स्वतःच्या नाकाला लावा म्हणतात एरोस्टेस आणि मग बाळाला लावा. तर आपण शेवटी कुठे बसतो आणि आपण तिथे बसत असताना आपणच दिसतो का, हे पण कोणीतरी पाहायला पाहिजे. कारण आपण एका सिच्युएशनमध्ये बसल्यावर पंकजा मुंडे सारखीच दिसते ना, का ती फारच वेगळी दिसते तिच्यापेक्षा, हे सगळ्या गोष्टी मी पाहते. तुम्ही खूप हिंट्स दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्याबद्दल खूप चर्चा खरं तर होऊ शकते वेगवेगळ्या पद्धतीने. चर्चा करणाऱ्याच्या कॅलिबरवर चर्चा आहे, त्या पद्धतीने म्हणजे तो कॅलिबर त्या माणसाचं कसं आहे त्याच्यावरती चर्चा घडणार आहे. सो त्याच्यावर मी काय फार लक्ष देत नाही. तुम्ही सांगितलं राजकारणावर लक्ष देताय का, मी हो देते, जरूर देते. आणि आत्ता पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये मला जे आवडतं, जे मला बरं वाटतं, ज्याच्यात मला आनंद वाटतो ते करण्याकडे माझा थोडा कल आहे. कारण माझा आनंद जनरली लोकांच्या आनंदात आहे. मी खूप माणसाळलेला माणूस आहे आणि तो आधी बाबांना हवा होतो म्हणून मी राजकारणात होते, मग बाबा गेल्यानंतरच्या तणावात मी राजकारणात होते. आता मला कसं करायचं हे पण मी थोडंसं लक्ष देणार. तुम्ही ज्या वेळेला आता हे सगळं बोलताय त्यावेळेला तुम्ही आता 2-3 वेळा उल्लेख केलात की मी या पक्षात जाणार, त्या पक्षात जाणार, अशा चर्चा असतात, अशा बातम्या येतात, त्या कुठून येतात माहीत नाही. हा सिरियस प्रश्न आहे की एका पॉईंटला येऊन मुंडे साहेबांनी पण पक्षाचा राजीनामा दिला होता असह्य झाल्यानंतर. तर जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत तेव्हा काही लोक ज्यावेळेला जाहीरपणे येऊन सांगतात की पंकजा मुंडेंनी वेगळा विचार केला तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत. तर तुम्हाला कुठल्या ऑफर्स कुणी दिलेल्या आहेत का? पंकजा मुंडेंना कुठल्या राजकीय पक्षांनी विचारणा केली आहे का, किंबहुना तशा हिंट्स दिल्या आहेत का? मुंडे साहेबांनी पक्षाचा राजीनामा नव्हता दिला, पदाचा दिला. पदाचा त्यांच्याविषयी पण चर्चाच होत्या जशा माझ्याविषयी आहेत. त्यांनी पक्षासाठी जे केलं ते इतिहासात नोंद होईल असं त्यांनी केलेलं आहे आणि त्याचं क्रेडिट मी घ्यावं जसं ती म्हणाली, तो माझा हक्क नाही. नंबर 1 तर तो वेगळा विषय, वेगळं अकाउंट आहे. ते त्यांचं कर्जाचं अकाउंट माझ्याकडे येऊ शकतं पण त्यांचं ते कामाचं अकाउंट माझ्याकडे येऊ शकत नाही. पण आता ज्या चर्चा आहेत ह्या चर्चांवर असं कोणी बोलू शकतं का राजकारणी चावडीवर येऊन की मला ह्यानी ऑफर दिली, मला त्यांनी ऑफर दिली, तो बरा वाटतो, असं कोणी बोलू शकतं का? तर तो राजकारणी फार नाईव आहे. हा, म्हणजे लोअर केजी मध्ये. तुम्ही ज्यावेळेला हे सगळं बघताय तुमच्याच माध्यमातून, जाहीर माध्यमातून सगळ्या पक्षांनी ऑफर दिले आहेत की नाही? आता वडेट्टीवारनी पण ऑफर दिली, सगळ्यात ऑफर दिले, योग्य वेळेस निर्णय घेतील असं त्यांनी सांगितलंय. बावनकुळे म्हणतात माझ्याविषयी मी सोडून सगळे बोलतायत सध्या. आता तुम्ही ज्यावेळेला इथं बोलताय त्यावेळेला तुमच्यासोबत ज्यावेळेला तुम्ही निवडणूक हरलात त्यावेळेला चंद्रशेखर बावनकुळेंना तिकीट मिळालं नव्हतं, विनोद तावडेंना तिकीट मिळालं नव्हतं. त्यानंतर विनोद तावडेंना राष्ट्रीय राजकारणामध्ये सक्रिय करून घेण्यात आलं आणि त्यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. चंद्रशेखर बावनकुळेंना तिकीट नाकारलं, त्यानंतर विधान परिषदेवरती त्यांना घेण्यात आलं, त्यांना प्रदेशाध्यक्षपद देण्यात आलं. ओबीसी नेते आहेत, मोठा फायदा होईल या अर्थानं.
तिसरी गोष्ट जी होती त्या खालोखाल जे मोठे नेते होते त्याच्यामध्ये एक खडसे साहेब होते, ते स्वतःच पक्ष सोडून गेले होते, त्यामुळे तो मुद्दा मिटला. एकट्या पंकजा मुंडे आहेत की ज्यांचा राज्याच्या राजकारणामध्ये त्यानंतरचा वावर अत्यल्प राहिला, किंबहुना तो न दिसण्या इतपत राहिला. तर हे असं घडण्यामागे काय कारण आहे, त्याची कधी तुम्ही विचारणा केली का पक्षाकडे, की इथं न जबाबदारी देण्याबद्दल काय कारण आहे? आणि तुम्ही सगळ्यांचं जवळपास पुनर्वसन, राजकीय पुनर्वसन म्हणतात त्याला, ते केलं, पण तुम्ही या बाबतीत मला कधीही कन्सिडर केलं नाही जबाबदाऱ्यांसाठी, मोठ्या जबाबदाऱ्यांसाठी. असं मी विचारायला पाहिजे, मग विचारेन. तुम्ही सगळं हे सांगितलं कोणाला दिलं कोणाला नाही दिलं, तर ते सगळे नॉर्म्स हल्लेत, बरोबर आहे. निवडणूक लढणाऱ्यांना नव्हते देणार, निवडणूक हारणाऱ्यांना नव्हते देणार, हे सगळे नॉर्म्स बदललेत, बरोबर आहे. तर आता ह्या बदललेल्या नॉर्म्समध्ये मी कुठे बसते असं मी विचारावं पक्षाला. अशी वेळ आली असेल तर विचारेन. आता ज्यावेळेला तुम्ही बोलताय त्यावेळेला आणि विनोदजींचं तुम्ही सांगितलं, विनोदजी एक ABVPतून आलेले संघटनेची टीम असणाऱ्या व्यक्ती आहेत. त्यांनी जे रोल घेतलाय तो मस्त ते करतायत. आणि माझं कसं आहे, हे माझ्या मागे कारखाने, पब्लिक, कम्युनिटी, हे सगळं पॉलिटिक्स वेगळं आहे, त्यांचं पॉलिटिक्स वेगळं आहे. आणि ते जिथे रोल करते सिनियर आहेत आम्हाला, ते त्यांनी मुंडे साहेबांवर काम केले, तर ते जे रोल करतात ते खूप छान करतात. मला आनंद आहे की ते तिथे व्यवस्थित बसलेत म्हणजे, आणि आम्ही त्यांचं बऱ्याच वेळा मार्गदर्शन घेत असतो. आता आपण ज्याला बोलतोय त्याला बावनकुळेंनी सांगितले की मी पंकजा मुंडेंची भेट घेणार आहे, नेमकं कारखान्याबद्दल काय चुकीचं घडलंय मी ते असं म्हणाले असतील तर आनंद आहे. ते बऱ्याच वेळा भेट घेतात माझी. तुम्हाला बोलायचं होतं काहीतरी, तुम्ही थांबलाय. ते म्हणजे ते संघटनेचा विषय कसा आहे, हा विषय संघटनेचा नाहीये ना, पण संघटना म्हणून घेत असतील, म्हणले असतील तर माहित नाही. मला असं वाटतं की त्यांनी बऱ्याचशा, मला असं दिसतंय की आता संघर्ष यात्रा झाली, परिक्रमा झाली, आणि आव्हान यात्रा कुठेतरी निघेल असं वाटायला लागलंय मला. नाही हो, आव्हान कोणाला देणार आपण? ना आपल्याकडे पद आहे, ना काय सत्ता आहे, ना काय असं आव्हान द्यावं कुणाला? आव्हान आहे? किती मोठा आहे माझा पक्ष, आमचे नेते काय देशाचे आहेत का, जगाचे नेते झालेत ते. मी एवढी मोठी नाही कोणाला आव्हान द्यावं, मी एवढी मोठी नाही. तुम्ही बोललात की तुम्हाला विधान परिषद सेकंड टाइमला विधान परिषदेचं तिकीट तुम्हाला नॉमिनेशनसाठी त्यांनी भरायला सांगितलं होतं, दुसऱ्या दिवशी त्यांनी फॉर्म भरू नका म्हणून तुम्हाला सांगितलं होतं. काय घडलं होतं त्यावेळेस? कारण तुम्ही त्यावेळेस ज्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यावेळेस तुम्ही हे बोललेलं नाहीये, ते पहिल्यांदा तुम्ही बोलतायत जेवढं मला आठवतं. जी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती जेव्हा मी 2 महिन्याची रजा टाकली, त्यावेळी मी हे सांगितलं पहिल्यांदा, ह्याच्यासाठी सांगितलं की गेल्या 4.5 वर्षात अशा अनेक निर्णय झाले ज्याच्यात पंकजा ताई असतील असं वाटलं होतं आणि त्या नव्हत्या. तर मी नाही गेले तर माझ्या नीतिमत्तेवर का सतत प्रश्न, का सतत ही बातमी की पंकजा मुंडे पक्ष सोडणार, का मी काय असं केलंय? तर हे सांगताना मी सांगितलं की पक्षाने जे जे दिला आदेश तो मी स्वीकारला होता. तर पक्षाने सांगितलं होतं फॉर्म भर, तर भरला, फॉर्म सबमिट करू नको, तर नाही केला, पण एक वाक्यानी वाच्यता केली नाही. तर माझ्याविषयी असे प्रश्न का? त्यावेळेस का बरं हे बोलला? ते का बरंच तर आता यांना सांग. तुम्ही प्रेस घेतली आणि बोलला होता, बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिली होती त्यावेळेस, पण तुम्हाला फॉर्म भरायला सांगितलं नाही त्यांनी, नॉमिनेशन तुम्हाला फॉर्म भरा म्हणून असं नाही. मला त्याचं उत्तर मी मागितलं नाही, तसं नसतं ना. आणि आता मी जसं ह्यांनी मला आता सांगितलं तसं ह्यांच्या सूचनेप्रमाणे असं का झालं याचा मी विचारेन त्यांना. हे तुम्ही विचारणार, ही गोष्ट नक्की आहे. आता मला लोकांना अभिजितची सूचना राहू द्या, तुम्ही विचारणार की नाही मला ते सांग. नाही, आता त्यांचा प्रश्न काय की काय झालं होतं, तर मला फॉर्म भरू नका असं सांगितलं होतं. एवढंच झालं, अजून काही झालं नाही. म्हणजे असे किती प्रश्न आहेत जे तुम्हाला विचारायचे राहिलेत अजून पक्षाकडे? मी अजून ते विचारावं लागतील वगैरे असं काही प्लॅन नाही. हे विचारण्याचं कारण असं आहे ताई, कारण की तुम्ही एक वाक्यही बोलला होतात की पक्षाचं धोरण आहे की सत्ता हमारा ध्येय नाही, संघर्ष हमारा नारा आहे. तर आता असं आलेलं दिसतंय की ते सत्ता त्यांनी घेतलेली आहे आणि संघर्ष तुमच्या वाट्याला आणून सोडलेला दिसतोय त्यांनी, बरोबर? किती माझ्याविषयी लोक विचार करतात. म्हणजे माझ्या बारीक बारीक गोष्टींवर इतकं लोक मंथन करतायत की, आणि पुन्हा मला प्रॉब्लेम आहे की हिच्याविषयीच कसे विचार करतात लोक. आता अडचणच झाली माझी. विचार पोटतिडकीने सांगतायत. नाही, हे वाईट आहे की चांगलं आहे तुमच्यासाठी? कारण हेच जे मंथन असेल किंवा ही जी चर्चा असेल किंवा लोकांना हे जे तुमचे जेवढे समर्थक आहेत ते सगळ्यांना वाटत असतं तसं,
त्यांनाही आणखी वाटत असते की पक्ष पंकजाताईंवर अन्याय करतोय. पण मात्र तुम्ही असं वाटतं की एक क्षण असा येतो की आता पंकजाताई काहीतरी बोलतील किंवा ते आता काहीतरी निर्णय घेऊन ते सांगतील किंवा ते सांगतील की माझ्यावर हे अन्याय करतात किंवा माझ्यावर अन्याय झाला आहे असं. पण ते ज्यावेळेस तो क्षण येतो त्यावेळेस तुम्ही एकदम सामंजस्याची भूमिका घेतलेली असते पुन्हा आणि की मग असं ते वाटत तुम्हाला की समर्थकांवर तुम्ही अन्याय करतायत. अच्छा, हा माझ्यावर आरोप आहे. हा उलटा आरोप आहे. माझी सामंजस्याची भूमिका मी घेतलेली नसते. माझी भूमिका सामंजस्याचीच असते. फक्त मी बोलते ते स्पष्टता असते त्याच्यामध्ये आणि ह्या स्पष्टतेची सवय नाही आहे राजकारणाला म्हणून असं वाटतं. पण मी तोंड सोडून बोलणं वेगळं आणि स्पष्ट बोलणं वेगळं. मी तोंड सोडून बोलत नाही, व्यक्तीवर बोलत नाही, त्यांच्या वैयक्तिक गोष्टींवर बोलत नाही, त्याचा फायदा घेत नाही. पक्षाची अशी प्रतिमा जात असेल जसं तुम्ही म्हणताय तशी नाही गेले पाहिजे याची काळजी पक्षाने घ्यावी. आणि माझ्या बाबतीत काय ते विचार, कारण माझा उपयोग कुठे होतो तिथेच माझा उपयोग झाला तर फायदा आहे. बघते बोलते त्यांच्याशी. हे सुद्धा ते आपल्या सूचनेमुळे जाणार आहेत हे लक्षात घ्या. आता ज्या वेळेला आपण बोलतोय त्यावेळेला एक आता जवळपास म्हणजे चावडी संपलेली आहे, पण एक आता आपण बोलतोय त्यावेळेला बावनकुळे असं म्हणाले की पंकजा मुंडे कधीही टोकाचा निर्णय घेणार नाहीत, त्या कधीच भाजपा सोडणार नाहीत. आणि तुम्ही असं आश्वस्त करतायत म्हणजे हा प्रश्न आहे, त्यांना कोणीतरी विचारला की पंकजा मुंडे हा वेगळा विचार करतायत तर तुम्ही त्यांना आश्वस्त करू इच्छिता का? त्यांचा माझ्यावर विश्वासच दिसतोय ना इतका की मी असं करणार नाही. तर ही चांगली गोष्ट नाही. आता प्रदेशाचे अध्यक्ष म्हणजे सर्व असतात भाजपमध्ये. जर त्यांना असं वाटतं की पंकजा मुंडे असा टोकाचा निर्णय घेणार नाही तर माझ्यावर त्यांनी दाखवलेला सार्थ विश्वास आहे. हे परळीत राहून पुण्यासारखी जी भाषा पंकजाताई दोन महिन्यांमध्ये बराच अभ्यास केलेला आहे. नाही पण असंच आहे माझं. मला काय वाटतं 2 महिन्यात असं आहे. मी आधीच माझ्याकडे शब्दांची संपत्ती आहे आणि भाषेचं धन आहे, याच्या पलीकडे काही नाही आहे माझ्याकडे. तर पंकजा मुंडे यांनी जवळपास सगळ्या प्रश्नांना जोरदार उत्तरं दिली आहेत. सध्याचं राजकारण जे आहे ते राजकारण कसं चालू आहे, मात्र ते कसं असायला पाहिजे, त्याच्यामध्ये मॉरल्स असतील, एथिक्स असतील, ती कशी पाळली गेली पाहिजेत. आणि आपण ज्यांना विरोधात एका ठिकाणी प्रोजेक्ट करतो त्यावेळेला त्यांना सोबत बसवताना ज्यावेळेला लोक प्रश्न विचारतात त्यावेळेला त्याकडेही पाहिलं गेलं पाहिजे हे त्यांनी सूचित केलेलं आहे. आणि त्यासोबतच त्यांनी हे म्हटलेलं आहे की येत्या काळामध्ये त्यांचं राजकारणावरती सध्याच्या स्थितीवरती बारीक लक्ष आहे आणि त्यानंतर सगळी परिस्थिती बघून त्या निर्णय घेणार आहेत. जो काही निर्णय घेणार आहेत त्या निर्णयानंतर म्हणजे हे तुमचं वाक्य नाही तुम्ही म्हटलात ना की जो काही मी तुमचं परिस्थितीवर लक्ष आहे आणि त्यानंतर मी निर्णय घेईन असं तुम्ही बोललात. लक्ष ठेवावंच लागतं. लक्ष आहे का तर लक्ष आहे. हो, तर लक्ष ठेवून आणि त्यानंतर त्या निर्णय घेणार आहेत. जेव्हा केव्हा त्या आता राजकारणासाठी मोठ्या भूमिकेसाठी त्यांनी आता परिक्रमा पार पाडलेली आहे, त्या बाहेर पडलेल्या आहेत, लोकांमध्ये जात आहेत, फिरतायत. आणि आता बँकेच्या किंवा त्या प्रकरणांमुळे आता त्या पुन्हा एकदा बावनकुळेंना भेटणार त्याला अनेक प्रश्न ते विचारणार असं त्यांनी म्हटलंय तरी किमान. तर त्या सगळ्या प्रश्नांचं काय होतं आपल्याला कळायचे बावनकुळेंना कुठले प्रश्न विचारणार आणि दिल्लीत कुठले प्रश्न विचारणार. ते पंकजा मुंडेंना भेटणार आहेत, ते भेटणार आहेत. त्यांनी सांगितलं त्यांना यातले कुठले प्रश्न विचारणार नाही मी, कारण त्यांचा रोलच नाही याच्यामध्ये. ठीक आहे. तर आजची चावडी आपल्याला कशी वाटली? पंकजा मुंडे यांच्याबद्दलची आपली काही मेसेज असतील, काही मतं असतील, त्यांनी कुठल्या अजून विषयावरती बोललं पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपण जर बेल आयकन निर्णय घ्यावा असं वाटेल तर तेही कळवा तर तेही कळवा. आणि बेल आयकनवर क्लिक केलं तर आपल्याला सगळे अपडेट्स मिळत जातील. आणि मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक. थँक्यू.